रक्षिले निर्जीवागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझे अनादिना कारणे तुकयानी तुका वासला मानवी वेशधारी परिहानिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनो मानवी दिव्य रूपी केली न त्यागितिये दिव्य लोकासी नेली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळावूत रे विश्रांती पावलो सांभाळावूत रे विश्रांती पावलो सांभाळावूत रे विश्रांती पावलो सांभाळावूत रे वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळावूत रे विश्रांती पावलो सांभाळावूत रे विश्रांती पावलो सांभाळावूत रे विश्रांती पावलो सांभाळावूत रे पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा या पुण्य पावन पुणे जिल्ह्यामध्ये भगवान ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने पावन झालेला तालुका पुण्यसलीला कऱ्हा निरा आदी तीर्थांच्या प्रवाहाने पुनीत झालेला तालुका ब्रह्मावतार संत श्रेष्ठ सोपानदेवांच्या संजीवन समाधीने दैदिप्यमान असलेला तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक द्वितीय छत्रपती संभाजीराजांच्या जन्माने शोभायमान असलेला तालुका पुरंदर तालुका या पुरंदर तालुक्यातील आदर्श गाव तालुक्याचं गाव सासवड आणि या सासवड गावामध्ये पुण्यपावन माऊलींच्या पालखी तळावर एक आगळा वेगळा उपक्रम
जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. मग या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्या प्रित्यर्थ समस्त पुरंदर तालुका, भोर, वेल्हा, हवेली, मुळशी, मावळ, दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर सगळ्या तालुक्यांच्या सहकार्यात हा संपन्न होत असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये दुपारच्या ज्ञानसत्रामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही जगद्गुरु तुकोबारायांची चरित्र सेवा आणि या चरित्र सेवेमध्ये आपण जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र पाहत आहोत. कालपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्वजांचा इतिहास, जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म पाहिला, जगद्गुरु तुकोबाराय व्यवसायाला लागले. काही काळापर्यंत संसार चांगला केला, पण साधू संसार करण्यासाठी जन्माला आलेले नसतात. समाजाचा बिघडलेला संसार सुधारायसाठी आलेले असतात. आणि मग हा समाजाचा बिघडलेला संसार कसा शिस्तीत यावा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संसारातून चित्त काढायला सुरुवात केली आणि भगवंताच्या भजनाचा अट्टहास सुरुवात केला. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. संसार फक्त पोट भरण्यापुरताच करायचा. उर्वरित उरल्या काळे भजावा हरी या गोष्टीला डोळ्या पुढे ठेवून जगद्गुरु तुकोबारायांनी जवळजवळ 98% संसारातून चित्त काढलं, परमार्थात लावलं. मग आता आपण चित्त देऊन आपला संसार चांगला होत नाही, तर तुकाराम महाराजांनी चित्त काढल्यावर संसार कसा चांगला व्हायचा. मग संसारात चढ उतार सुरू झाले. तुकोबारायला अनेक प्रकारे संसाराचे चटके बसू लागले. त्यातच 2 वर्ष ओला दुष्काळ पडला, 2 वर्ष कोरडा दुष्काळ पडला, 2 वर्ष ओला दुष्काळ पडला. आणि मग तुकोबारायांना त्या दुष्काळातून बऱ्याच हानी भोगाव्या लागल्या. संसारातली विपत्ती पण परमार्थातली सुसंस्कृती महाराजांनी जोडली. आणि मग बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा केली, पण अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. आणि मग भगवंताच्या भजनाचा तुकाराम महाराजांनी मोठा अट्टहास धरला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आणि जगद्गुरु तुकोबाराय भजन परमार्थाकडे जास्त ओळल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या परमार्थिक वृक्ष फुलू लागला. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करू लागले, समाज कीर्तन ऐकू लागला. मग प्रसंग असा झाला की जगद्गुरु तुकोबारायांनी कवित्व करण्यासाठी तुकोबारायला प्रवृत्त करावं असं भगवंताला आणि नामदेव महाराजाला वाटलं. पूर्वी नामदेव महाराजांनी वाळवंटात कोणाच्या तरी कीर्तनात ऐकलं होतं की चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी वाल्मिके शतकोटी ग्रंथ केला. चंद्रभागेमध्ये कीर्तन चालू होतं आणि या कीर्तनामध्ये ना त्यांनी गोष्ट ऐकली की वाल्मिकाने 100 कोटी रामायण केलं. त्यांना एवढं वाईट वाटलं, मी पांडुरंगाचा म्हणवतो आणि वाल्मिकाने रामरायाची एवढी स्तुती केली, मी पांडुरंगाची एवढी स्तुती करू शकत नाही. आपल्याला सुद्धा पांडुरंगाची स्तुती करायची. मग त्यांनी सुद्धा शपथ केली, शतकोटी तुझे करीन अभंग, ऐक पांडुरंग म्हणे नाम्या. मी सुद्धा 100 शतकोटी म्हणजे 100 कोटी अभंग करीन, जर केले नाही तर जीवा उतरून तुझ्या पुढे ठेवी. आता असं सांगितल्यावर भगवंताने सांगितलं, नामदेवा रे तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्या काळात माणसाला आयुष्य फार होतं, आता आयुष्य कमी आहे. तरी नाही भगवंता माझा हा पण मी कडाला नेणार. मग भगवंताने सगळ्यांना सांगितलं की सगळेजण नामदेव महाराजांच्या अभंग निर्मितीसाठी मदत करा. आणि मग नामयाचे घरी 14 जणे स्मरती हरी. मग सगळ्यांनी अभंग सगळ्यांनी मिळून 100 कोटी वैकुंठी स्वइच्छे. नामदेव महाराजांनी किती अभंग तयार केले. नामदेव महाराजाच्या परिवाराने 40,94,00,000 ललित म्हणजे जवळजवळ 94,49,00,000 अभंग केले. 100 कोटीमधून
94,49,00,000 अभंग नामदेव महाराजांनी केले. किती राहिले बघा बरं का, 5,51,00,000 राहिले. मामा आमचं गणिताला हात नाही धरायचा. मामा कधी मोबाईल पाहून गणित नाही करून आठोक पाढे पाठ असं. आत्ताच्या पोरांना पाढेच पाठ नाही राहिले महाराज रामकृष्ण. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय आता हे उरलेले अभंग कोण तयार करील. मग हे सगळं तुकाराम महाराजाकडून आपण पूर्ण करून घ्यावं. मग नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा दोघंही तुकाराम महाराज एक दिवस झोपले असताना स्वप्नात आले. स्वप्न खोटं असतं यात काही वादच नाही, पण परमार्थिक माणसाला भगवंत काही संकेत स्वप्नातूनच देत असतो महाराज. हे ध्यानात धरा. तुकोबारायांच्या जीवनातली काही स्वप्न जे आहेत बाबाजी चैतन्य महाराजांनी अनुग्रह स्वप्नात दिला. नामदेव महाराज स्वप्नात नाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेले. श्री ज्ञानदेव स्वप्नात सांगितले मात बजलाय. कारण की वारीत आम्ही वक्ते महाराजाचं ऐकायचो, कानाची धनी फेटायची महाराज. काय ऐकायला भेटायचं ना, आता बोलो का काहीच सांगत नाहीत महाराज. खरं ती सगळीच बाह्य मनात घालून पुण्यतिथी साजरी करावा. काही सांगायचं काही अभ्यासच करायचा नाही ना, पाहिलं पाहिजे ना, काही इतिहास सांगितला पाहिजे. या संप्रदायाला लय मोठा इतिहास आहे महाराज. नाथ महाराजाच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेले, तसं तुकोबारायांच्या स्वप्नात नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्माने नामदेव केले स्वप्ना माझी जागे, स्वप्ना माझी जागे, नामदेव केले स्वप्ना माझी जागे, नामदेव केले स्वप्ना माझी जागे. पांडुरंग सांगितले काम करावे कवित्व तुकोबा. 5,51,00,000 अभंग राहिले ते तुम्ही पूर्ण करायचे. तुकाराम महाराज म्हणजे मला अलंकारांचं ज्ञान नाही, मला नवरसाचं ज्ञान नाही, माझा अमरकोश पाठ नाही, माझं पुराणाचं ज्ञान नाही, मी कसं करणार. वावगे निमित्त बोलू नको, काही वाढाव सांगायचं नाही. तुम्ही मुखातून बोलायला लागले का वेदवाणी प्रसवल वेदवाणी गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तुका म्हणे वेदवाणी, तुका म्हणे वेदवाणी गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तुका म्हणे शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलाविली. तुका हो निराळा अक्षरा अक्षरा वेगळा पाये निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. मग देव तुकोबारायच्या मुखातून हा हा ते नामदेव महाराज तुकाराम महाराज समजा. मग हा बरोबर आहे.
सारथीशी सांगितलं भीमातिरी हरी पैशाची वेळी ना म्हणायची. तर जरी सांगितलं तरी तामदेव महाराजाकडून फक्त 94,49,50,00,000 झाले. हे झालं प्रकरण. नवीन 5,51,00,000 अभंग तुकाराम महाराजांनी करायचे. आणि मग तुकाराम महाराजांच्या मुखातून वेदवाणी प्रसव लागली. काय सांगत तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचून तुमची विठ्ठला तुका तरी सहज बोले वाणी त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी दुष्काळे असो. झालं किती रामदेवे केले स्वप्न माझी जागी सवी पांडुरंगी येऊन या. त्यावेळेस तुम्ही स्वप्नात होते सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नको असं देव म्हणलं. झालं बस सुरुवात झाली. जगद्गुरु तुकोबराने आता थोडंसं याच्यात वाद आहे. आता काय सांगू मग तुम्ही सांगा म्हणत ते सांगू नाही सांगू का. मग पहिलं काय लिहिलं तुकाराम महाराजांनी पहिलं प्रकरण करते पहिली लिहिली बाळक्रीडा. म्हणून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गाथ्यात पहिली बाळक्रीडा छापलेली आमच्या संस्था. पण इतरांच्या गाथ्यात मात्र ते नाही. आपला काय कोणाला विरोध नाही. पण पहिली बाळक्रीडा लिहिली मैपती महाराज. भगवंताचं बाळक्रीडा चरित्र लिहिलं. वा तुका म्हणे हरी बाळ. आणि मग भगवंताची बाळक्रीडा लिहिली. आपल्या नामदेव महाराजांनी पहिली बाळक्रीडाच केली. तुम्ही गाथे उतरा संतांच्या वाङ्मयात पहिलं बाळक्रीडा प्रकरण येतं. म्हणून आमच्या संस्थेत पहिली बाळक्रीडा प्रकरण. पहिले मंगलाचरण झालं कधी बाळक्रीडा प्रकरण. देवादिदेवा जगत्रया जेव्हा असं जगद्गुरु तुकोबराने बाळक्रीडा लिहिली. मग ज्ञानप्रधान गाथा दिला. भक्तिप्रधान योगाची सूत्र नीतीची सूत्र विज्ञानाचे दृष्टिकोन. आता साखर कारखाने निघाले. तुकाराम महाराजांच्या गाथेत साखरेचा शोध आहे. साखरेचा नव्हे ऊस आम्हा काही ऊसापासून साखर तयार होते हे तत्वज्ञान आता निघाले. म्हणजे कारखाने आता निघाले. पण तत्वज्ञान पहिलंच. गुराळ गुळ हे गाथेतच आहे पहिलं. गोडपणे जायचा गुळ तैसा देव झाला. नाही नाही ते नाही. ते मिठाईला नाही का वर्क लावला जातो मिठाईला. हे गाथ्यात आलं. हो मी परवा कोणाला काढून दाखवतो तुम्हाला दाखवता ना. मागच्या कार्यकर्तेमध्ये आता तुकाराम महाराजांच्या गाथेत मिठाईला वर्क कसं लावलं जातं. वर्क ती गाथ्यात आवाज मिळते त्याच्याकडे. आता जे तुम्ही सांगता हे सगळं तुकोबराच्या गाथ्यातच आहे. घोटाळा असा आहे लोकाला आपलं पटत जोशाचं पोरग रडकच निघणार महाराज. जोशाच्या पोराला जोशाचं कोणी येणारच नाही. दुसऱ्याच्या पोराला दुसऱ्या जोशाचं कोणी. तसं आपल्या लोकांना आपल्या संतांचं तत्वज्ञान आपल्या संतांचं विज्ञान किती मोठे पटणारच नाही महाराज. असं आहे. साखरेच्या योगे साखरेच्या योगे झालं किती आता अनेक प्रकारे. नुसतं साखर काय सांगताय. खडा रवाळी साखर नामाचाची झाला फेर. हो म्हणजे खडा म्हणजे मोठे रवाळी म्हणजे पत्री खडी साखर आणि साखर म्हणजे बारकी साखर. ह्या तिन्ही प्रकार गाथ्यात आलेले आहेत. का बघायचे तुकाराम महाराज. खडा रवाळी साखर त्यातले पोटभेद बर लय बारीक निरीक आहे महाराज. सगळे यंत्र सामुग्री विज्ञान सगळं गाथ्यात आलं. फक्त तुम्ही वाचित सकाळ दुपार संध्याकाळ लोकमत सामना सगळं शिळ. जगद्गुरु तुकोबराच्या गाथा नित्य नूतन देखी जे गीता तत्व लोक रोज पारायण करतात. पण त्यांना अजून वाचा वाटतं. नवीन नवीन सापडतं महाराज गाथ्यात. असा विषय नाही की जो गाथ्यात आला नाही महाराज. असं असे जगद्गुरु तुकोबरा. जगातले सगळे विषय तुकोबरांच्या हातातून स्पर्शन झाले. जशी गावात एक सुईन असावा. सुईन नवीन पोराला कळायचीच नाही. हो सुईन जशी ती सुईन अख्ख्या गावातल्या बायाची बाळातपण करती तसे जगद्गुरु तुकोबरा हे अशी एक सुईन आहे की जगातले सगळे विषय त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. असे जगद्गुरु तुकोबरा. फक्त वाचलं पाहिजे. पाहत जा. निदान पारायण करताना झोपू तरी नका एवढी विनंती आहे. बरं. आणि मग कवित्वाला सुरुवात झाली. कवित्व सुरू केलं. आता जगद्गुरु तुकोबरायचं कवित्व सुरू झालं. मग जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनाला 14 टाळकरी. 14 टाळकऱ्यात काही ब्राह्मण. ब्राह्मण पाया पडू लागले. कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिले. हे मावळ प्रांत मुळशी प्रांत खेड परगाना मावळ परगाना सगळं तुकोबरायचे कीर्तनच कीर्तन महाराज. कीर्तन भक्तीला तुकोबरायांच्या उधाण आलं.
हरि भजनी हे धवळीले जग हरि भजनी हे धवळीले तुम्ही निळो काकाचं भजन ऐकलं नाही. इथं पुढे हरदे महाराज बसले, आमचे भक्तीपरायण कैलास महाराज पवार बसले. काय निळो काका चाली म्हणायचे की रमकर महाराज पठाडी महाराजाच्या सगळ्या कॅशेटी निळो काकाच्या चाली आहेत महाराज. लय सरळ चाली हो. जाळू नये नाव पावले निपार ही चाल कशाची शोध दिली नाही का लक्ष्मीच्या जातात चांगल्या टाकली निळो काका शोधून आणायचे गोड वाटायचं. बारीक आवाज होता मला. कोट जाकीट घातलेलं, ती टोपी, गोल टोपी, स्वतःचा टाळ, असं आहे. आपला टाळ असला पाहिजे बुवा, असं आहे. सोयरीक जुळायला गेल्यावर आपण तुम्ही तुमचं पोरग नेता का दुसऱ्याचं दाखिता? आपलं पोरग दाखिता ना, तसं आपला ही सगळी अशी हाता घालून गाडी पाहिजे की धोपटल्याशिवाय सर्व लोकांना नाक मान देते ना. लोकांना त्यांना ठाणकावणारी माणसं भेटली गावगावात टिप्पी होत होते. कधीही कोणालाही विनाकारण काष्टा वाचून पैसा आणि अधिकार नसताना मान भेटायला लागला का त्या माणसाला वारकरी संप्रदायाची किंमत कमी वाटत होती. हे चाललंय आपल्या काष्टा वाचून पैसा घेतो आणि अधिकार नसताना मान सगळे लोक पाया पडत हर काय घालायचे त्यांना मुक्त नाही ते तुम्हाला आणली नाही कोणाच्या मागे जावं काय जावं. आणि मग तुकाराम महाराजांची प्रतिष्ठा वाढली आणि हे एका माणसाला खटकलं. तसा तो माणूस मूळचा देऊचा नव्हता. मूळचा होता पिंपरी चिंचवडचा. काय नाव त्याचं नव्हतं मंबाजी. आणि मंबाजीला तुकाराम महाराजांची प्रतिष्ठा वाढलेली काही सहज होईना. आणि मग मंबाजी यांनी तो पिंपरी चिंचवड सोडून देऊला राहायला आला. आपल्याला तुकाराम महाराजांचं काही प्रश्न कमी करता येत नाही का? पहा, मंबाजी बाबा महापुरुष पाही चिंचवडी होता दिवस काही होते की मूळ चिंचवडचं बी नसलं असं फिरते आणि मग ते देहूगावी एवढी राहील गणपती महाराज. तो कयाची प्रतिष्ठा वाढता तेथ त्याचे मनी द्वेष उपजत म्हणे एका ज्ञानात दोन सूर्या निश्चित सामावत कैशा परी. महिपती दृष्टांत जेव्हा महिपती महाराज तो कयाची प्रतिष्ठा वाढता तेथ त्याचे मनी द्वेष उपजत. तुकोबरायचं नाव वाढलं का त्याला असा संकेत करायचं. चांगल्याचं नाव घेतलं महाराज. सूर्यनारायण उदयाला आल्यानंतर घोडाचं काय दुःख द्यावं लागलं की घोडं लागली का राहायला त्याला अंधार झालीच महाराज. मग तसं तुकाराम महाराजांचं नाव घेऊ लागल्यानंतर तुकयाची प्रतिष्ठा वाढतात तर त्याचे म्हणे द्वेष उपजत म्हणे एका सूर्यात एका महिन्यात दोन सूर्या निश्चित सामावत काही छाप. एका महिन्यात दोन सूर्य राहणार नाही. एक तर या देहगावात मंबाजी राहील नाही तर तुकोबा. जसं तुकाराम महाराजाला देहगावात मानणारा वर्ग होता तसा मंबाजीने आपला काही एक वर्ग तयार. येड्यांच्या मागं माणसं वेगळा देतो. येडे माणसं बरोबर न कळायला त्यांनी बरोबर माणसं कळायला लावली काही. पण नियमाने तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचं हे वैशिष्ट्य होते त्याचं. कीर्तनाला जायचं म्हणजे कीर्तनासाठी येत नव्हता. किती माणसं आले, कोण आले, ते कस काय आले, मग तुम्ही इकडे कस काय, तुम्ही इकडे कस काय
पाहायला येत असते महाराज. कस काय वातावरण आहे बा, ऊन काय दिसतंय, काय कण पडलंय, तिथं काय खटाकलंय बा, असं तसं. यातलेच काही नुसते वादी भद्रम न पश्यती. वाद घालणारा माणूस चांगलं पाहणारच नाही महाराज. हो, पाहे संतांचे उणे छत्र छळावया सुने. दृष्टांत सांगायची अपेक्षा ठेवू नका. इथं जे तुकाराम महाराजांनी दृष्टांत सांगितलाय, तुकाराम महाराजांनी अशा माणसाला कुत्रा म्हटलंय महाराज. वादी भद्रम न पश्यती या न्यायाने. ते तुकाराम महाराजाचं काही ऊन सापडत आहे का पाहावं, ऊन सापडत आहे का पाहावं. प्रसंग असा झाला की त्या मंबाजीने देऊळवाड्याच्या पाठीमाग त्यांनी स्वतःची काही जागा धरली होती. त्या काळात काय, जो जागा धरेन त्याची जागा राहायची. मग ती जागा धरून राहावं लागला. बरं राहिना का राहिला तर थोडं थोडं बांध लोटीत चालायचं. पहिला बांध लोट्याच होता, पण चुकून बुवा झाला होता महाराज. असे बरेच बुवा झालेले आहेत. लोक म्हणतात बुवा बिघडले, बिघडलेले बुवा झालेत महाराज, बुवा नाही बिघडले. आणि मग ते बांध लोटीत लोटीत त्याने थेट देऊळवाड्यापर्यंत मागून आला. पाठीमागून जे पांडुरंगाचं मंदिर आहे ना, त्याच्या पाठीमागं कुठेतरी राहत होता तो. आणि मग त्याने काय केलं, कीर्तनाला रोज यायचा. आणि रोज येत असताना त्याने एक दिवस त्या देऊळवाड्यापर्यंत काठ्या लावल्या. नेमकी एकादशी आली. आता ह्या भागातले लोक, आता ही सगळी पुणेकर मंडळीची, पुणे परिसरातील राहणारी मंडळी ही वद्यवारीला आळंदीला जातेच आणि शुद्धवारीला देवला जातेच. आणि जे शुद्धवारीला देवला जात नाही ते पंढरपूरला जातात, आणि जे पंढरपूरला जात नाही ते हमखास देवला जातात महाराज. हे पुणेकर मंडळीचा हा जो काही विरुद्ध आहे, आणि काही लोकांनी ते जपलंय. मग ते सगळी मंडळी देहूला यायचे एकादशीला. मग एकादशीला रात्री महाराजांचं कीर्तन, सकाळचा काकडा भजन, आणि मग पारणा करून लोक क्षीरापती करून जायचे. एक दिवस एकादशीने या बंबाजीने काय केलं, तिथं काही झाडं, फुलझाडं, फळझाडं लावली आणि काट्या थेट देवळाच्या कडालाच आणून लावल्या महाराज. म्हणजे प्रदक्षिणेची जी वाट होती ना मंदिराची, ती वाट करून टाकली बंद. माझंच राणे आला बाहेरून, धरलं रान. मग लोक भाविक प्रदक्षिणेला आले, गावगावच्या दिंड्या आल्या. आल्यानंतर दिंड्या मंदिराला प्रदक्षिणेला घेऊन गेल्या का पाठीमागं जायचे लोक थापायचे. आता काट्या कोणी लावल्या, काट्या कोणी लावल्या, बातमी गेली तुकाराम महाराजाच्या कानावर. मग तुकाराम महाराज स्वतः आले पाहिजे. अरे म्हणले हे तर आपली जागा आहे, आपण देहूकर मालक येत. मग आणि ते प्रदक्षिणेच्या वाटेवरी जाण काट्या रोविल्या मंबाजीने, मैपती महाराज म्हणतात. त्या उपडिल्या तुकयाने प्रदक्षिणे कारणे ते समय. प्रदक्षिणेसाठी उपटले ते काय बांधलं वाटला नाही. जो आला तातवट खात आला, माझी जागा आहे म्हणले, मी काट्या लावल्या होत्या, तुम्हाला उठतायचा काही संबंध, असो तसं तसं असं आदवा तदवा बोलू लागला. आणि महाराज ते तुकाराम महाराजाचं ऊनच पाहत होता. पहिल्यांदा असं एकदा झालं होतं की एकदा जिजाबाईची म्हैस जिजाबाईला झटका मारून त्या मंबाजीच्या बागात शिरली होती आणि काही फळझाडं नासवली होती. तेव्हाही तो बोलला होता. पण आता हे तेव्हा तुकाराम महाराज त्याच्या तावडीत सापडले, तेव्हा तो बोलला पण काही केलं नाही. पण दुसऱ्या वेळेस सापडले. कोणी आमच्या काट्या उपासल्या, कोणी काट्या उपासल्या. तर हे काम संसारिकाचे येतं का साधूची येतं. जे काट्या उपासण्याचे भांडणचे भडकलं, त्यांनी जी काठी उपसली सपासप सपासप तुकाराम महाराजाला काठीने नाही काठीने बडवलं महाराज. एक काठी पिंज होणे जाती तव दुसरी सत्वर घेतली हाती, मैपती महाराज म्हणतात. निकरे झोडिता निष्ठुर अंतकरणाने तुकाराम महाराजाला झोडू लागला. मैपती महाराज ब्राह्मण आहेत, माहितीसाठी सांगतो. आणि मंबाजी बुवा बी ब्राह्मण. पण महिपती महाराज तुकाराम महाराजांना गुरु मानतात. कारण स्वप्ने येऊन तुकाराम मजला सांगितले हे काम, आपण राहुनी हृदयस्थ सर्वदा वदवित हरिकथा. काय ववी हार्दे महाराज ती तैशेची केले सद्गुरुनाथे, ज्ञान अज्ञान निर्सोनी समस्त, आपण राहुनी हृदयस्थ स्वये वदवित भक्त कथा. तुकाराम महाराज हे महिपती महाराजाच्या हृदयात राहून भक्त कथा वदवतात. तुकाराम महाराजाला महिपती महाराज गुरु म्हणतात ना, त्याच्यामुळे महिपती महाराजांची एक ओवी सांगतो. महिपती महाराज म्हणतात, निर्दयाशी कैशी दया, मांस खायरी अशी कैशी माया. निर्दय माणसाला दया नसते, मांस खाणाऱ्याला माया नसते. ब्राह्मणाची वरी दिसे काया परी अनामिकतया म्हणावे. वा. महिपती महाराज म्हणतात
लाज वाटायला पाहिजे होती या मंबाजीला. ब्राह्मण असून जगद्गुरु तुकोबरायांसंग भांडतोय मारतोय. ब्राह्मणाची दिशेवरी काया, हे वरवर ब्राह्मण आहे पण अनामिकता या म्हणावे. जातिवंत हलकट जातीचा मनुष्य दिसतोय. आता अनामिक शब्दाचा अर्थ शब्दकोशात शोधा आणि मग ठरवा. म्हणजे महिपती महाराज भडकलेत बघा या प्रकरणात. हे ववे आता माझं ते पूर्वी पाठ केलं होतं, त्यातले काही ववे आठवतात, काही विसरून गेल्या. तुमच्या सहवासाचा परिणाम येतो. आणि मग ब्राह्मणाची दिशेवरी काया परी अनामिकतया म्हणावे. माझ्या श्रीगुरु तुकोबरायला यांनी मारलं. महिपती महाराजांनी लय लिहिले महाराज. तुकोबरायला सपासप मारलं पण तुकोबराय शब्द बोलले नाही. उलट आज आपण या प्रसंगातून क्रोध नावाचा विकार कसा जिंकला याचं चिंतन तुकोबराय करतात. बरवे बरवे केले विठोबा बरवे, केले विठोबा बरवे, क्षमा अंग साथीवर मारविले, आहोनिया अंतक्षमा साथीवर मारविले, बरवे बरवे केले विठोबा बरवे, केले विठोबा बरवे, वरवे नाही. वरवे कोण म्हणलं? वरवेची माणसं आहे तिथं, पण वरवे नाही. बरवे 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 केले विठोबा बरवे, पाहोनिया अंत क्षमा. देवा तू माझ्या क्षमा नावाच्या गुणाचा अंत पाहिला. अंग काठीवरी मारविले पण तुका म्हणे क्रोधा हाती सोडवणी घेतले रे. क्रोधाच्या हातून देवा तुम्हाला सोडून घेतलं. जगद्गुरु तुकोबरायला त्याने मारलं. अखेर शेवट तो घामाघूम झाला, हाणून हाणून थकला, त्याचा हात गाठला तेव्हा त्याने सोडलं. 5-25 काट्याने तुकाराम महाराजांना जोडापलं. जुन्या काळात त्याने हावरी जोडायची. हावरी तुरी नवीन पोरच जोडायच्या नाही की फक्त शेतकऱ्याला विचारा. जुने शेतकरी तुरी जोडायचे, हावरी जोडायचे, मुगाच्या शेंगा त्या मोगरी राहायची बघा जोडायला. मोगरी हो आणि ते काय, आणि त्याच मोगरीने गडी बायांना हाणायचे. काय जुने गडी बी होते खरंच. आता बायाच गाड्यांना हानी त्यांना. जुने गडी बिलायली बरं होते हो. काय बोलायचे, बाया अशा थरथर थरथर का पाहिजे महाराज. असो जुने जुने, आता नाही. आता घरात झोराळ निघालं तर गडी बाईच्या मागेला पण हा हा ना हा ना, आणि बाई 2 ठोके झोराळा टाकी ती 3 याला टाकी लागू दे. मग तुकाराम महाराज घरी आले. जिजाबाईला ते कळालं. जिजाबाईने काटाना काटा उपसून काढला. जिजाबाई भांडायला जाणार होती पण तुकाराम महाराजांनी जाऊ दिलं नाही. पांडुरंगाने काय कोण कृपा केली पण तुकाराम महाराजाच्या पाठीवर हात फिरवला. सगळी उरणं बुजून आली आणि पूर्ववत शरीर झालं. रात्री तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले. कीर्तन सुरू झालं पण रोज मंबाजी बुवा कीर्तनाला येऊन बसायचे. आज काय मंबाजी बुवा दिसत नाही. मग तुकाराम महाराज 12-1 वाजेपर्यंत कीर्तन झालं. म्हणले थांबा आता थोडी चाल म्हणा. म्हणजे का आज कीर्तनात रंग आहे ना. लोक म्हणले महाराज तुम्हाला काठीने बडवलं, तुमचं मन उद्विग्न झालं असं. अहो म्हणले मी त्याच्यामुळं नाही रंग आहेत. मग रोज कीर्तनाला शिरवणासाठी येणारे मंबाजी बुवा दिसत नाही, तुम्ही चाल म्हणा मी त्यांना घेऊन येतो. खालचे लोक म्हणले खरंच धन्य महात्मा आहे. याला शास्त्रात अजात शत्रू म्हणतात महाराज. आपण होऊन कोणाशी शत्रुत्व करायचं नाही असं आहे. चंद्रामृत, चंद्र सदैव वर्षाव करत राहतो. चंद्र सर्वांना चंद्रामृत टाकतो पण ते फक्त चकोर घेतात
आता कावळे नाव ठेवतात, त्याला आम्ही काय करावं? कावळे चंद्राशी हेळशिती, चकोर चंद्रामृत सेविती, नाथ भागवतात नाथ महाराज म्हणतात. आता तो दोष चंद्राचा आहे का कावळ्यांचा आहे? चंद्रामृत बघ चंद्राने सगळ्यांसाठी टाकलंय. तसं साधू स्वतःहून अजात शत्रू असला पाहिजे. पुढे किती का लोकांनी काय खपल्या काढी ना, त्याला काय करायचं? जगद्गुरु तुकोबारायांनी चाल कोणाला तरी म्हणायला लावली. स्वतः उठले, हातात तेलाची वाटी घेतली, मंबाजीबाच्या घरी गेले, दार वाजवलं. मंबाजीबाला वाटलं ईडी कार्यालयातूनच माणसं आली का काय, कोणाच काही कारखान्याची चौकशी तर नाही लागली आपल्या. मग दार उघडलं, पाहिलं तर तुकोबाराय. तुकोबा इकडं कसे? काही नाही म्हणे मंबाजीबा, तुम्ही आज कीर्तनाला आले नाही, मला माझ्याकडून अपराध घडला आणि तुम्ही मला काठीने झोडपलं, त्यामुळं तुमचं अंग दुखत असेल. मी तुमच्या पायाला तेल लावतो, तुमचं अंग दाबतो, पण तुम्ही कीर्तनाला या. एवढं वाईट वाटलं मंबाजीबाला. महाराज तोंडात हाणल्यावानी वाटले. अरे 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 आपण नाहक एका साधूवर हात टाकला. अखेर शेवट मंबाजीबा कीर्तनात येऊन बसले. तिथून पुढे तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं. तुकाराम महाराज ज्ञानेश्वरीत एक ओवी, तैसा नुपजवे उपजविता क्रोधोर मिगा. आठवते का ओवी? त्यांना काम उर्मी क्रोध धातया ही पाया पडिता. महाराज लय तयार माणसं आहेत. कैलास महाराजाची ज्ञानेश्वरी अशी तयार आहे. धातया ही पाया पडिता नुठी गतायु पंडसता, तैसा नुपजवे उपजविता क्रोधोर मिगा. धातया ही पाया पडिता नुठे गतायु पंडसता. भगवंत म्हणतात, अर्जुना एखाद्याचं आयुष्य संपलं तो मेला आणि मग त्याच्या घरातली माणसं सगळे ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडले. धाता शब्दाचा अर्थ आहे धाता यथा पूर्वम अकल्पयत. ही जशी वेदामध्ये रुची आहे, तिथं धाता शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव आहे. तसा धाता यथा पूर्वम अकल्पयत हे नाही तुम्हाला कळायचं नाही, सांगून काय फायदा नाही. बरं, ते अनुपूर्वीच्या प्रकरणात आलेली श्रुती ही भगवंत मागच्या वेदाची अनुपूर्वी पुढं करतो असं प्रकरणाने वृत्ती प्रभाकरात आलेलं आहे. शिका बरं का, शिकल्याशिवाय राहू नका. इथं बरीच महाराज मंडळी आहे. दुर्दैवाने फक्त युट्यूब पाहून जर तुम्ही कीर्तनकार झाले तर पुढं समाजाला काय सांगणार महाराज? तेवढं आम्हाला कमी पडत आहे तर तुम्हाला का पुरायचं? अर्जित आम्ही एवढं गुरुजी पुढे शिकत बसलो ते कमी पडत आहे. म्हणून आहे तेवढ्या ज्ञानावर थांबलं नाही पाहिजे, आणखीन मिळवलं पाहिजे. वसने थिल्लरी आणि बेडूक सागराधिकारी. अरे बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर. मोठं अनेक शिकलं पाहिजे. कशी अचूक ओवी सांगितली का नाही दोघांनी? मी मैपती महाराजांची विचारित हरदे महाराजांनी सांगितली आणि कैलास महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितली. एखाद्या माणसाचं प्राण आयुष्य संपलं व त्याचे प्राण गेले. प्राण गेल्यावर त्याच्या घरातले माणसं साक्षात ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडले तरी पुन्हा प्राण परतत नाही. तसं कितीही प्रयत्न केला तरी त्यांना क्रोध उत्पन्न होत नाही. असं धातया हे पाया पडिता नुठी गतायु पंडसुता, तैसा नुपजवे उपजविता क्रोधर्मिगा. आणि आणखीन एक ओवी अशी, धातया ही गेली अशरण, त्रिदोषी न चुके मरण. अशी एक ओवी बरं का महाराज. असं सारख्या ओव्या आता ते भीमदादालाही सांगत आहेत. भीमदादा पशी बसा आणि मला मतदान अशा सारख्या सारख्या ओव्या सांगा बरं. एक दिवस त्यांनी मला एका विषयाच्या 3 ओव्या सांगितल्या. त्याच्यावर मी तो विषय विसरलो. मी पण दादाला बऱ्याच वेळा म्हणतो, दादा त्या 3 ओव्या सांगा बरं का. त्याने तुम्ही विषय सांगा, मी सांगतो तुम्हाला. पण ते मला विषय तर आठवाना. असं फार म्हणजे तयारी पाहिजे अशी. आणि मग तुकाराम महाराजांना क्रोध उर्मी निर्माण झाली नाही. क्रोध आतून तुकाराम महाराजांनी सोडून घेतलं. कामाची नाही तेथे क्रोधच काहीचा, तेथे कैसे भांडण रे. काय सुरुवात याची? खेळया माझी हान्म्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. कामाची नाही तिथे क्रोधच काहीचा, मग तेथे कैचे भांडण रे. आणि ती जाळी आली लंका, ती यांच्यामुळं नाही, आपल्या गुरुजीने सांगितलं म्हणून त्यांनी केलं. त्यांना राग आला नाही, देवाने सांगितलं म्हणून. राम्या गड्याची आवड मोठी म्हणून लंके पेनेरी. हे जे भांडण केलं, लंका जाळली, राग आणला, यांना राग नव्हता आणि काम नव्हता आणि क्रोध नव्हता. पण आपल्या स्वामीने सांगितलं तेवढं काम कर, काम म्हणून केलंय, काम नव्हता. वा, भांडण गुरुजीने सांगितलं म्हणून केलं, मूळचा राग नव्हता. वा, असे वक्ते महाराज सांगायचे. हे वक्ते महाराजांनी सांगितलं होतं महाराज. कारण मग कामाची नाही ते क्रोधाची काय, तर मग ते जाळलेली लंका कशी. वक्ते महाराज लय सांगायचे निवृत्ती महाराज. वक्ते महाराज ते परत बुवा गेले ना, हे ऐकायला भेटतच नाही महाराज. ते समुद्र होता माझ्याकडे, त्यांच्याकडे फक्त थेंबरच घेतलंय मी त्यांच्यातलं महाराज. समुद्र होता निवृत्ती महाराज. वक्ते लय माहिती. वा,
तुकाराम महाराजांनी क्रोध उर्मीतून सुटले. तुकाराम महाराजांच्या जीवनात काम उर्मीला सुद्धा थारा नव्हता. कामस्तु इच्छा, नैयायिकांनी ही व्याख्या केलेली. म्हणजे सांसारिक पदार्थाची वासना, इच्छा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये नव्हती. जगद्गुरु तुकोबरायांचं एक वैशिष्ट्य सांगतो, सांसारिक पदार्थावर तिळभर सुद्धा जीव नव्हता. सांसारिक माणसाचा कोणत्या पदार्थात जीव राहीन सांगता येत नाही. रिकामी पाणी पेलेली जी बाटली ना बिस्लरीची, त्याच्यात सुद्धा जीव गुंत होतो त्यांचा महाराज. आपण आपली रिकामी बाटली दुसऱ्याला द्यायची नाही, देत जा बर का असं. टंबरेल मध्ये जीव गुंततो लोकांचा, फटक्या गम्याल्यात, असं तुटक्या चपलीत. लय सांसारिक माणसं, यालाच संसार म्हणतात. चिकटीने करायचा राहतो महाराज. शास्त्र संसार करायला विरोध करत नाही, संसार करा, पण संसार उभा करायला विरोध आहे. बंडातात्याचं वाक्य आहे. बंडातात्याने सांगितलं होतं नात्यापत्याच्या कीर्तनात एकदा, आमचं शास्त्र संसाराला विरोध करत नाही, संसार उभा करायला विरोध करत नाही. असं कारण ते उभा राहतच नाही, तू कुठं निघाला उभा करायला. असो एक दिवस काय झालं, जगद्गुरु तुकोबरायांनी अंतःकरणामध्ये सांसारिक पदार्थाची तिळभर वासना नव्हती. प्रसंग असा झाला की आप्पाजी गुळवे तुकोबरायचे सासरे जगद्गुरु तुकोबरायला दूध खाण्यासाठी एखादी म्हैस द्यावं. म्हैस दिली. मग देऊळवाड्यात पांडुरंगाच्या मूर्त्या बसवल्या. मग महाराज माग स्वतंत्र राहू लागले. आता महाराजांचं माग घर आहे. आणि मग तिथं दारात गोठ्यात म्हैस बांधायची. चोराने ठरवलं ही तुकाराम महाराजाची म्हैस चोरायची. जुने चोर पैसे चोरीत नव्हते. का बरं? पैसेच नव्हते, चोरता कुठून? मग असेच कोणाचे हरभऱ्याचे कडप भाजून खा, कोणाचे मकाचे कंस खोडून खा. कीर्तनाला आले तरी चप्पल तरी न्यायची, गठ्ठा तरी खिशात घालायचा, पावडरचा डबा तरी न्यायचा. स्वामी मला रोज नवीन डबा मागवतो. मला नवीन डबा द्या. म्हणलं मग काल दिलेला, म्हणलं मग घरी न्यायचा आहे तुम्हाला. अरे काय घरी न्यायचं, नवीन कुठं आणायचा, हा सुद्धा जुळलं बी नाही. बर. आणि मग काय करायचं, संसारातल्या वस्तूवर प्रेम करायचं. त्या चोराने ठरवलं तुकाराम महाराजाची म्हैस चोरायची. मग त्याने ताळेबंद आखला. कधी तुकोबराय असतात घरी, कधी नसतात. तर तुकोबराय दिवरात्रभर कीर्तन करतात आणि जिजाबाई घरी झोपलेल्या राहतात. जिजाबाई काय कीर्तनाला जात नव्हती देवळात महाराज. मग त्या वेळेत आपल्याला म्हैस चोरायची. जगद्गुरु तुकोबरायचं कीर्तन सुरू झालं. आईसाहेब घरात झोपलेल्या. 2 चोर आले आणि त्या दोन्ही चोरांनी तुकाराम महाराजाची म्हैस सोडली. सोडल्यानंतर घेऊन निघाले. मग एकाने धरली मुरखी आणि एक जण मागून हल्या हल्या हल्या. बैलाला राहती यसन आणि म्हशीला राहती मुरखी. असं काही काही म्हशीला आजपाळा असतात. मग त्यांना बी काही ठिकाणी यसन टोचीत येत. म्हशीचं चाललंय. मग म्हशीला यसन टोचलेली होती. लोक म्हणतात तुम्ही द्व्यर्थी बोलतात, मी एकार्थीच बोलतो. लोक ऐकताना द्व्यर्थी ऐकतात महाराज. आणि मग आजपळ म्हैस होती जरा मागच्याकडे हल्या 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 हल्या. पांडुरंगाला काळजी पडली तुकाराम महाराजाची म्हैस चोरी. एक भक्त कीर्तनात दंग आहे. आईसाहेब घरी झोपल्यात. बरं म्हैस चोरी गेली. तुकाराम महाराजाला काही वाटायचं नाही, कारण भक्त आईशी जाणा जे देही उदास. पण म्हैस चोरी गेल्यावर जिजाबाई तुकाराम महाराजाचा घाणाच धरीन. का बरं? कारण ती माहेरची म्हैस आहे. बाहेरला माहेरचा लय पुळका राहतोय. माहेरच्या वरोट्याने जर एखाद्या बाईचं डोकं फोडलं तरी रक्त निघत नाही. का बरं? वरोटा माहेरचा आहे ना. बायांना लय माहेरचा पुळका राहतो. जगात अशी बाई झाली नाही की जिने जात्यावर सासरच्या वव्या गायल्या. माहेरच्याच गुण गाणार महाराज. खरं तिला तिकडेच नेऊन घातलं पाहिजे. असो. आणि मग 2 चोर निघाले. देहू पासून पश्चिमेस बोडख्याची वाडी पावकोस. देहूच्या पश्चिमेला बोडख्याची वाडी पावकोस. त्या बोडख्याच्या वाडीच्या वेशीपर्यंत गेले. गेल्यानंतर भगवंताला काळजी पडली, आता आपण जर म्हैस नाही राखली तर अवघड होईल. देवाने अकराळ विकराळ पुरुषाचं रूप धारण केलं. भला मोठा एक हातात दंड घेतला. दंड म्हणजे जवळजवळ नारळाचं झाडच उपटून घेतलं. पाठीवर टाकलं, खांद्यावर टाकलं. पण त्या बोडख्याच्या वाडीच्या वेशीच्या दारातच ते उभे महाराज. ते दोन्ही चोर
त्या देवाच्या पायाच्या गोट्यालाच लागायची मला, अगदी बारीक बारीक लागायची. त्यातलं एक जण म्हणे, अरे कोणी रे एवढं मोठं? जुन्या काळात लग्न आहेत ना लहानपणी लागायचे महाराज, पाळण्यात लागायची. मग कधी कधी ना जोडा विन्मुख व्हायचा, पोरगी उच पोरग ठेवणं. पाळण्यात लग्न लागायचे ना, कधी कधी पोरगा उंच पोरगी ठेंगणी. काय काय पोरं निवळ लाईटीचे खांबच, बायका निवळ पोस्टाची पेटीच, बारकीच बघा. लय मार्केट आता तरी बरं लग्न पाहून लावित येत नाही, मोठं झाल्यावर लावित. बालविवाह पद्धत होती पण ती बंद झाली. मग एवढं मोठं कोणी म्हणले, नको नको याच्या नादी लागायला नको, दुसऱ्या वेशीतून चला. गावच्या दुसऱ्या वेशीतून जायला लागले, देव तिथं हजर. तिसऱ्या वेशीतून जायला लागले, तिथं हजर. बाबा याला अनंत रूपेत, रूपे अनंताची अनंत अपार, नकळे साचार म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, रूपे अनंताची अनंत नकळे साचार तुका म्हणे, साचार तुका म्हणे, रूपे अनंताची अनंत अपार, नकळे साचार तुका म्हणे, नकळे साचार तुका म्हणे, रूपे अनंताची अनंत अपार, नकळे साचार तुका म्हणे. भगवंताची अनंत रूप, देव तिथंही हजर, तिथंही हजर, तिथं हजर. त्या दोन्ही चोराच्या लक्षात आला, आपण तुकाराम महाराजाची चोरी केलेली ही पचायची नाही, आपण ही म्हैस गप नेऊन दिली पाहिजे. त्या दोन्ही चोरांनी म्हैस घेतली, थेट गोठ्यात नेऊन परत बांधली. निघाले, देहूच्या बाहेर पडणार तो देव तिथं हजरच परत. म्हणजे नका आता म्हैस नेऊन पाडली नाही, बाबा परत कशाला आला? देव म्हणले, हे आज म्हैस त्यांनी नेऊन बांधली, उद्या दुसऱ्या वारकऱ्याची सोडतील, मग हे चितच ठेवायची नाही म्हणले. हे साधू संतांच्या चोऱ्या करतात, म्हातारी मेली तरी चल काळ सोकावला नाही पाहिजे. ही सोकावले यांना ठोकायचं धरून. देव लागले त्यांच्या मागं. आता त्या दोन्ही चोरांच्या लक्षात आला, आपल्याला वाचविल तर फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज, कोणी वाचवणार नाही. रात्री 2 वाजले होते, ते दोन्ही चोर पळत 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 थेट पांडुरंगाच्या देवळात आले आणि तुकोबराच्या पायाला मिठीच घातली. महाराज अनंत अपराध घडले, पदरात घ्या, पोटात घ्या. तुकाराम महाराजांनी दोघाला उठवलं. काय झालं, काय झालं महाराज, कोण्या तोंडाने सांगू? तुकाराम महाराज म्हणजे ह्याच तोंडाने सांगा काय सांगायचं. अहो महाराज, तुम्ही कीर्तनात दंग, घरी आईसाहेब झोपलेले हे पाहून आम्ही तुमच्या गोठ्यातली म्हैस चोरून घेऊन चाललो होतो. तुकाराम महाराज म्हणले, तुमचा प्रयत्न फसला का? म्हणजे सांगा, आपली म्हैस नेते तर असं विचारायचं असते. महाराज अहो साधू संतांचं खाल्लेलं कसं पचायचं? ते अंगावर फुटून निघणं तिळला तिळ. म्हणजे काय झालं? अहो कोणीतरी अकराळ विकराळ पुरुष, मला धटिंगण पुरुष हातात भलं मोठं झाड उपटून घेतलं, म्हणतो एकाचं वर्ष श्राद्ध आणि एकाचा 10वाच घालायचा. अहो महाराज, एकाचा चौकार आणि एकाचा षटकार महाराज निघाला, आम्ही मरू, लेकर बाळ उपाशी मरतील, उघड्यावर पडतील. तुकाराम महाराज म्हणले, किती उंच आहे? आम्ही त्याच्या गोठ्याला लागतो म्हणले, मुंगीवणीच दिसतो. तुकाराम महाराज म्हणले, असं रूप भगवंताने अर्जुनाला दाखवलं होतं वा, त्याच्यानंतर चोरांचंच भाग्य मानावं लागलं वा. म्हणजे मग समोर मूर्तीकडे पाहिलं तर मूर्ती होती, पण चैतन्य अदृश्य झालं होतं. मग तुकाराम महाराजांनी पांडुरंगा पुढे भजन म्हणलं, पांडुरंगा अरे आम्ही किलोचे टाळ छटाकावर आणले, आम्हाला दर्शन नाही आणि चोराला दर्शन. हरा न्याय का तुझ्या दारात? म्हणजे पक्ष आम्ही वाढवला आणि मला एकट्यालाच बाहेर काढलं. हा खडसे तर मार्ग, आपलं खडतर मार्ग मला दिला, एकनाथ आला असो, आणि ह्या खडतर मार्गाने मला चालायला लावलं. काय देवा न्याय का तुमच्या दारात? आम्ही विण्याला तार ठेवली नाही, पखवाजाला शाई ठेवली नाही, टाळ गुळून गुळून बारीक केले महाराज. आमच्या स्वप्नी तोही कैसा न दे कशी डोळा, सुंदर सावळा घवघवीत देवा आमच्या स्वप्नात येत नाही, चोराला दर्शन देतो. बरोबर आहे, गोकुळात तू गुरं राखली, ती सवय तुझी आजू गेली नाही वाटतंय.
म्हणून या तुकोबाची म्हैस राखायला गेला. आता पांडुरंगा प्रगट व्हा तरच मी तुमचा धावा सोडील. जे धावा मांडला अखेर शेवट पांडुरंग त्याच रूपात प्रगट झाले. हे अकराळ विकराळ कीर्तनात बसलेले लोक तर गारभाडीच. लोकांना म्हटलं आता आपली पुण्यतिथीची. आणि मग तुकाराम महाराजांनी जाऊन साधो या संतांनी देवाशी धरले मनगटी. तुकाराम महाराजांनी देवाचं मनगट धरलं, मूळ रूपात आणलं देवाला आणि देवाला विटेवर नेऊन उभं केलं. देव म्हणायचे नाही नाही ह्या दोघाला मारायचंय, माझा नेम आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. बघ तुकाराम महाराज म्हणले तो तुझा नियम आहे, पण इथं दरबार तुकोबाचा आहे. तुकोबारांच्या दरबारात नेम आहे जे खळांची व्यंकटी सांडो, आमचा नेम आहे. मी तुला त्यांना हात लावू देणार नाही. आणि गप उभारा देवा इथं चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागून या देवा गप उभे राहा. बर गप उभा राहा. आणि बघ त्या चोरांना सांगितलं, हे बघा मी देवाला धरलाय, तुम्हाला म्हैस पाहिजे ना, खुशाल घेऊन जा. आता देव येणार नाही. चोर म्हणले महाराज वाचलो हेच लय झालं, उद्या दुसऱ्याची म्हैस सोडू म्हणले, जगलो हेच लय झालं म्हणले. पण तिथून पुढे चोरांनी मात्र चोरी सोडून दिली. तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला येऊ लागले महाराज. असं असं याला साधूचं जीवन म्हणायचं. चोरांनाही सद्बुद्धी तयार केली जगद्गुरु तुकोबारायांनी. पुढं प्रकरण असं झालं की खेड तालुक्यात कडूस नावाचं गाव आहे. आता ही कथा काही याच्यात आलेली नाही, पण ओघाने सांगतात परंपरेने. तिथं ब्राह्मण कुलोत्पन्न गंगाधर पंत मवाळ नावाचे एक साधू होते. त्यांच्या गोठ्यात एक म्हैस होती आणि ती म्हैस एक दिवस चारायला गेली आणि कुठंतरी चुकली, म्हैसच सापडाना महाराज. म्हैस शोधायला ते चौकडं फिरू लागले आणि म्हैस शोधता शोधता त्यांची गाठ डोंगरावर पडली तुकाराम महाराजांची. आणि तुकाराम महाराज तिथे भजन करत होते. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज माझी म्हैस पाहिली का? तुकाराम महाराज म्हणले, गंगाधर त्याची ओळख होती. अरे म्हैस शोधायसाठी जेवढा प्रयत्न केला एवढा जर प्रयत्न देव पायासाठी केला असता तर देव सापडला असता तुला. देव पहावया करिओ सायास न धरी हे असं नाशवंत. काय शोधावं काय पाहावं महाराज. सांसारिक माणसाचा प्रयत्न फारे, प्रयत्न उत्कृष्ट, साध्य निकृष्ट. संसारिकाचे प्रयत्न, अरे संसार इतका घाम कोणीच गाळीत नाही मला. संसारिकाचे प्रयत्न उत्कृष्ट, फक्त साध्य निकृष्ट. साध्य संसार आहे आणि परमार्थिकाचे साध्य उत्कृष्ट, प्रयत्न निकृष्ट. नाहीच येणार काकड्याला चांगला परमार्थिक महाराज. नाही टाळ घेऊन उभा राहणार महाराज, आडीवर आडी टाकून बसणार महाराज. असं परमार्थिक माणसाने प्रयत्न केले पाहिजे. परमार्थिक माणसाने प्रयत्न सुधारावे, साध्य तर चांगलंच आहे. आणि संसारिकाने फक्त साध्य सुधारावं, प्रयत्न चांगले. प्रयत्न संसारिकाकडे फार, साध्य चुकलेलं. परमार्थिकाचं साध्य बरोबर पण प्रयत्नाचा अभाव महाराज. परमार्थात सायास करावं लागतात. मनवोनी करा काही सायास, मनवोनी करा काही सायास, आंबे अभक्तीर सत्तानी अरे उदास जन्म जन्मांतरी बहु केले सायास, याचे भेटी लागे व्रते उपवास सेविली. गंगेची तटाके उदास, त्याच्या सुकृताचे नेणू आले घोष हो. परमार्थिक माणसाचे सायास चांगले पाहिजे. देव पहावया करिओ सायास, देवतीही बळे धरिला सायासे. सायास केले पाहिजे. सायास केलिया वाचून येते काय? सायास केलिया वाचून येते नाही, भविष्यावरी काही घालू नये. वा
सायास केली पाहिजे. मनुष्य प्रयत्नशील पाहिजे, सारखं काहीतरी करीत राहायचं. महाराज काकडा पाठ झाला का बाळक्रीडा करायची, बाळक्रीडा पाठ झाली का वासुदेव करायचे, वासुदेव पाठ झाले का आंधळे पांगळे सगळेच करायचे. काही काही एक एकच पाठ केलाय गातो वासुदेव. मग तेवढ्या वेळेच भेटते 200 रुपये हाणाव धरून. नवीन नवीन पाठ केलं पाहिजे. आमच्या कोंडाजी बाबाची वारकरी शेना महाराजाचे एक वासुदेव टळवणी गेले प्रहरतीन ती बी म्हणतात बघा. आणि उठबा होय जागा पाहे वासुदेवाला न हाई म्हणतात महाराज. वा आलाशी कोठोनी हा वासुदेव नाही पण आलाशी कोठोनी हाई म्हणतात महाराज. वा हो म्हणतात ना पाठ आहे त्यांचे. मी असं पाठांतर असणं गरजेचं आहे. वैद्य गुरुजी म्हणायचे पाठांतर हा वारकऱ्याचा कणा आहे. कणा ज्याचा कणा मोडला पाठीचा ते बैठक घालूच शकत नाही, झोपलाच म्हणून समजा. तसं वारकरी संप्रदायात ज्याला बैठक मारायचं त्याचं पाठांतर पाहिजे महाराज. असं करू तसे पाठांतर करुणाकर भाषण. आमच्या नंतरच्या पाठाला एक पांडुरंग नावाचा विद्यार्थी होता. तो नव्या संस्थेच्या 3ऱ्या मजल्यावर जायचा आणि तिथं पाठांतर करायचा ज्ञानेश्वरीच्या वाव्या. पाठांतर करत असताना मध्ये तुळशीची कुंडी ठेवायची आणि त्याला वेडे म्हणून पाठांतर करायचं. म्हणलं अरे हे काय करतो तो ना, पाठांतर बी होतं आणि तुळशीला प्रदक्षिणा बी होत्यात म्हणले महाराज. वा म्हणजे काय वेळ वाया घालायचं नाही हो. शिंख जांभई खोकला ती तुका वेळ वाया गेला असं वाटलं पाहिजे महाराज. असं इथं तर दिवस दिवस मोबाईल बघत बसत येत महाराज. मोबाईलने अख्ख्या जगाचा वेळ घेतलाय महाराज. असे कोणाच्या सुपीक डोक्यातून हे यंत्र निघाले देवालाच माहिती. वेळ वाचवला पाहिजे माणसाने महाराज. सारखा अभ्यास करत राहिला पाहिजे. आमचे महिना वारकरी आता इथं सदाभाऊ वारकरी आलेत. हे सगळे महिना वारकरी रस्त्याने चलता चलता पाठांतर करत चलत आहेत महाराज. वेळ वाया घालत नाही, सारखं चल. मी मारुती बाबांबरोबर एकदा सह्याद्री हॉस्पिटलला आलो होतो. बस त्यावेळेस सीतारामबा काही सेवेला नव्हते, मी संस्थेत होतो. मी बॉम्बबरोबर एकदा हॉस्पिटलला आलो. 2-3 नंबर होते पुढं, तर बॉननी पंचदशी काढली, पंचदशी वाचित बसले महाराज. मी म्हणलं बाबा हे ते अरे मग आता आपल्याला उद्या पंचदशी सांगायची, मग काय आपल्याला आधी वाचलं पाहिजे म्हणले पाहिजे. सगळं पाठ आहे पण तरी बी स्वाध्याय केला पाहिजे. वा कशी ज्ञानेश्वरीची ओवी, तैसा वेद प्रतिपाद्य ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यासू की जेव्हा आणि स्वरूपाच्या पसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटनी करणे जे विरा ते चित्तप वा असं. आणि मग सायास परमार्थामध्ये सायासाला प्राधान्य आहे. आणि मग तुम्ही देव पाहण्यासाठी सायास करायचे, म्हैस पाहणार नाही. इथं जा घरी, तुमची गोट्यात म्हैस बांधलेली. 4 दिवस म्हैस सापडत नव्हती त्यांची. कोणाची? गंगाधर पंत मवाळ कडूसकर. इथं काही कडूची मंडळी आहेत इथं. मग 4 दिवस सापडेना म्हटलं. आता घरी गेले पाहिलं तर गोठ्यात म्हैस बांधलेली. अरे म्हैस तर इथंच फटकाच बसला. कसं तुकाराम महाराजाला कळलं? आपण तुकाराम महाराजाला शरण गेलं पाहिजे. आणि मग गंगाधर पंत मवाळ तुकाराम महाराजाला शरण गेले. शरण गेल्यावर तुकोबरायांकडून त्यांनी अनुग्रह घेतला. मग कीर्तनाला येऊ लागले. आणि तुकाराम महाराजाच्या मुखातून ज्यावेळेस वेदवाणी प्रसवू लागली त्यावेळेस गंगाधर पंत मवाळ लेखक झाले. आणखीन मूळचे चाकणचे, पण मामाचं गाव सुदुमरे, मूळचे चाकणचे. त्याच्यात वाद आहे. मूळचे तळेगावचे असं बी सांगितलं जातं, मूळचे चाकणचे असं. तळेगाव दाभाडे. आणि कोणी असं सांगतं की मूळचे चाकणचे. आमच्या संस्थेचं मात्र आम्ही संस्था चाकणचंच मानतो, मूळचे चाकणचे. पण मामाचं गाव म्हणजे आईचं माहेर म्हणजे यांचं आजूळ. कोणतं गाव? सुदुमरे. आणि तिथं संताजी तेली जगनाडे. आणि मग तेही तिथं सुदुमऱ्याला शिक्षणासाठी होते. काय शिक्षण घ्यायचे ते? त्या काळात ते शाळा म्हणजे गोशाळा. गाई वळायला जायचे. गाई वळायला गेल्यानंतर डोंगरावर तुकाराम महाराजाची गाठ पडली भंडाऱ्यावर. भंडाऱ्यावर गाठ पडल्यानंतर तुकोबरायांनी संताजी तेली जगनाडे यांचा भाव पाहिला आणि म्हणलं महाराज तुम्ही, मी माझ्या मुखातून जे अक्षर निघतात ते तुम्ही लिहून काढा. काही गंगाधर पंत लिहितील, काही तुम्ही लिहा. महाराज माझं शिक्षण झालं नाही, बसा पुढं. डोक्यावर हात ठेवला महाराज, शक्तिपात केला आणि संताजी तेली यांना ज्ञान संक्रमण केलं. महाराज साधूच्या हातात अशी ताकद राहते, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. वा
मस्तकावर हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. त्यांना बोध प्राप्त झाला. पळसाची पानं काढली, त्याची कागद तयार केली, झाडांच्या रसांचा शाई तयार केली, मोरांच्या पिसांचे टाक तयार केले. तुकोबराने अभंग गावे आणि संताजी तेली यांनी लिहावे. मग तो हस्तलिखित गाथा आणखीन तळेगावला आहे बरं का. आम्ही पंचक्रोशी प्रदक्षिणा करत असताना आमचा मुक्काम तळेगावच्या विठ्ठल मंदिरात राहतो. तिथं आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज दाभाडे फार चांगली सोय करतात बरं का. आमची तळेगावची फार चांगली सोय करतात. आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्ट तळेगाव दाभाडे फार चांगली सोय करतात. आणि मग ते तिथून ते त्यांचे वंशज आहेत संताजी महाराज तिथं ते तिथून गाथा घेऊन येतात आणि आम्हाला दर्शनात ठेवतात. त्याचे फोटो माझ्याकडे मोबाईलमध्ये आहेत महाराज. मी दर्शन घेतो तिथं. पण फक्त नाही, याच्यासाठी तुम्हाला पंचक्रोशी प्रदक्षिणेला यावं लागेल. आळंदीची पंचक्रोशी एक प्रदक्षिणा एकदा करा, मग मारा आणि मग केली पाहिजे. अहो मी रोज 2 कीर्तन करणारा बॉय, मी तेवढं सोडून आळंदीची प्रदक्षिणा करतो. सासवडची प्रदक्षिणा आळंदीपेक्षा भारी आहे महाराज. असं निसर्ग ना असं ते काय महाराज. इथून याला जायचं सेट वाल्यापर्यंत हायवे, वालं सोडलं आणि एकदा का परिंच्याकडे निघालो. ते डोंगर रांगा त्या काळात नेमका पाऊस झालेला राहतोय. आश्विनात हे गवत उगवलेलं, ते परिंच्याचं भैरवनाथ मंदिर, हे परिंच्याच्या सगळ्या वाड्या भाकरी घेऊन येतात महाराज. ते वेगळ्या वेगळ्या भाज्या ती ठेचा करते. ते ठेचा जरा अप्रतिम असतो. असो आज बनवायला पाहिजे होता. आज त्यांचीच पंगत आहे नेमकी, परिंचवानीचीच पंगत आहे आज. संध्याकाळच्या भाकरी परिंचन आणि परीची पंचक्रोशीच्या आहेत, वीर परिसरातल्या आहेत. तिथून मग पुढं माहूरवरून भोंगवलीवरून मग सारोळ्यावरून कापूरहोळवरून पुढं बनेश्वरावरून पुढं मग रामनगर बांडेवाडी, तिथून कोंढणपूरवरून परत गोगलवाडीवरून चतुर्मुखचा तो डोंगर चढायचा वर. चतुर्मुख डोंगर हे महाराज मुळी चढायला कराळ येते. आता रस्ता झालाय, पहिलं कुसाळातूनच जायचो आम्ही महाराज. मग ते चतुर्मुखला गेलो. आमचे ब्रह्मदेव बाबा कुठं बसलेत काय ना, ब्रह्मदेव. हा असे ब्रह्मदेव नाचत तिथं काय बोलायचे करत. ते ब्रह्मदेवाने तप केले ना त्या चतुर्मुखाच्या डोंगर पठारवाडीला ब्रह्मदेवाने तप केलेलं आहे. मग तिथून चतुर्मुखावरून परत कानिपनाथावरून परत वडकीहून बनातला विठोबा, तिथून भुलेश्वर, तिथून नायगावचा सिद्धेश्वर, तिथून पांडेश्वर नाझऱ्याचा नागेश्वर, तिथून कोथळवरून परत यमाई आणि यमाईहून सासवड. खास प्रदक्षिणा आहे महाराज. एकदा या आमच्या बरोबर. आश्विनात राहते, दसरा झाल्यावर सुरू होते गोड प्रदक्षिणा. अशी जगद्गुरु तुकोबारायांचा हे 2 लेखक तयार झाले, गंगाधर पंत मवाळ आणि संताजी तेली जगनाडे. पुढं गंगाधर पंत मवाळ आणि तुकाराम महाराजांचं एवढं प्रेम वाढलं की जगद्गुरु तुकोबाराय माघ शुद्ध दशमीला कडूसला जायला लागले आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव सुरू केला. कुठं? कडूसला. आणि तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्ती गंगाधर पंत मवाळांना दिल्या. अशा खास मूर्ती आहेत महाराज. तुम्ही जा एकदा कडूसला ती मूर्ती पाहायला. पण वर्षातून 5च दिवस दर्शन राहतंय त्यांचं महाराज. वर्षभर त्या मूर्तीचं दर्शन नसतंय, फोटोचं दर्शन आहे वर्षभर, त्या मूर्तीचा फोटो. पण जर मूर्ती पाहायची असली तर माघ शुद्ध दशमीचा उत्सव आणि त्या कडूसकराच्या उत्सवात मला कीर्तन असतेच बघा. मग आम्ही दरवर्षी जातो तिथं. असे बुक्का थरला जातो आणि बरोबर देव तिथं उत्सवाला येताना जाताना पावलं उमटतात महाराज. बुक्क्यात पावलं उमटतात कडूसला. तो माघ शुद्ध दशमीचा उत्सव तुकाराम महाराजांनी सुरू केला आहे. इथं कोणी कडूचा असेल तर त्याला विचारावं लागेल यावर्षी कितवा झाला. माझ्याकडे लिहिलेलं आहे ते डायरीत, मग तर ते ध्यानात नाही राहिले एवढं. हे व्याप ना चांगला नाही, व्याप तितका संताप असं आहे, पण शोधलं पाहिजे. असे गंगाधर पंत मवाळ आणि तुकोबाराय. तुकाराम महाराजाला सासऱ्याने जी म्हैस दिली होती ती म्हैस व्याली मग दूध द्यायला लागली. मग घरी लेकरं बाळं पोरं सुरं दूध दही. जुन्या काळात काय डेअऱ्या नसायच्या. मग दही दूध तूप लोणी हे भरगच्च राहायचं महाराज. माझ्या लहानपणी आमच्या घरी 40 जनावरं होती. 40 50 जनावरं. जुन्या काळात गोधन ज्याच्याकडे जास्त तो श्रीमंत. मग खायला दही दुधाने तुपाने लय दही दूध तूप राहायचं. आता शहरातल्या पोरांना जर विचारलं लहान पोराला
परवा दूध कोण देतं म्हणले भैया दूध देतो, म्हणजे दूध घेऊन येतो ना भैया, भैया दूध देतो होय. हा पोरांना गाई सुद्धा माहित नाही राहिली महाराज. वा ग रे गणपतीचा किंवा ग रे गाईचा, आता तसं नाही शिकवलं जात. ग रे गाढवाचा, म्हणजे पुढची माणसं सगळी गाढवच झाली पाहिजे महाराज, म्हणजे आपलं मतदान फिक्स असं. तर हे शिकत ज्ञ रे ज्ञानदेवांचा असं होतं. ठ रे ठशाचा, ण रे बाणाचा, बाण ध्यानात ठेवा मना आपलं असो, बाण रे बाणाचा, असं शिकवलं जायचं. ते म्हैस व्याली, दूध दही तूप होऊ लागलं. एक दिवस जिजाबाईने तुकाराम महाराजाला दूध वाढलं. तुकाराम महाराज म्हणजे जिजे अगं दूध लई म्हैस खास देते. म्हणजे मग उद्यापासून पांडुरंगाला देत जा ना. त्याला काय झालं म्हणजे कमी आहे का त्याला? हा गोकुळात काय कमी दूध प्याला का म्हणल्या? छोरा छोरा कर माखन खाया गवलन का नंद कुवर का नया. तिथं काय दुधा तुपाला कमी होतं तेव्हा आपण द्यायचं. मग मला नाही खायचं दूध, काढे दुधाची वाटी, थोडं गड्याने मी रुसत जावं महाराज असं. आणि मग जिजाबाईला वाटलं जाऊ द्या, मालक जेवणार नाही, तुकाराम महाराज दूध खाणार नाही म्हणून पांडुरंगाला द्यायचं, नाही तर पांडुरंगाला द्यायचं नव्हतं. जिजाबाईचे म्हणतच नव्हतं मला. हा पांडुरंगाला टिकून सुद्धा द्यायचं नाही, दारात तिचं द्वार नव्हतं मला. मग सकाळ सकाळ तुकाराम महाराजांनी धारवीर काढून झाली का तांब्याभर दूध घ्यायचं आणि पांडुरंगाला न्यायचं. असं एक 5-6 महिने क्रम चालला आणि दूध कमी झालं. कशाचं? म्हशीचं. मग कमी दूध निघायला लागलं. मग घरचंच भागाला आणि तांब्याभर पांडुरंगाला. बळ 1 महिना गेला ना अचूक दूध कमी झाल्यावर जिजाबाई एक दिवस धावली. लेकरा बाळाच्या तोंडातला घास त्या पांडुरंगाला देता म्हणले. दिलेलं माग तीर्थ म्हणून सुद्धा आणत नाही. तिथं नेमकं कुठं ओतून देता का काय करता काही कळतही नाही. अगं पांडुरंग घेतेत म्हणले. मग आता उद्या तुम्ही जाऊ नका, मीच जाते दूध घेऊन म्हणले. पाहतेत पितो का काय. म्हणजे जिजाबाईने धार काढली. 2-2.5 तास दूध उकाळलं महाराज. उकाळलेलं दूध तांब्यात घेतलं आणि तो तांब्या पकडीने ताटात ठेवला, आपला हात पोळू नाही म्हणून. तुम्ही घरी राहा, मलाच पाहायचं तो पितो का काय. पांडुरंगाच्या दारात आली. देव म्हणले ही पहिल्यांदाच आपल्या पक्षात आली व आता कमालच झाली म्हणले. जिजाबाई आता नाही प्या तर ती म्हणून 8 महिने दूध कोणाला नेऊन दिलं. मग बरं प्या तर हिचा भाव नाही म्हणले. भाव असेल तर आपण पिलो असतो. भावेशु विद्यते देवे. भाव नसेल तर काय अर्थ आहे का काही. पण चला हिचा भाव नसला तरी चालेल, पण तुकाराम महाराजाला हिला एक खवळण म्हणून दूध पिऊ आपण, उकाळलेलं दूध. आणि तिने महाराज फडकं घेतलं ना आईसाहेबाने फडक्याने ते तांब्यात धरला आणि देवाच्या तोंडालाच लावला महाराज. देव प्यायला लागले पण गरम दूध. हे चटका बसला, देवाची मानच आखाळली. आजो काही देवला जा तुम्ही, सकाळी पूजेला जा, मग कळेल पांडुरंगाच्या मूर्तीची अशी मान आखडलेली बघा. आणि ओठाला तरतरून फोड आला इथं. तर तो फोड वज्रलेप केला मध्ये. वज्रलेप कमी झाला तरी अजून दिसतो महाराज तो फोड बघा तुम्ही. देऊच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या खालच्या ओठाला फोड आलेला आहे बघा. असं फोड आला. आणि मग जिजाबाई म्हणली मला वाटलं दगडाचाच आहे, हे तर चांगला घाटा पितोय म्हणले. आणि मग तो कोबरायला म्हणले नाही पितोय म्हणले, पिऊ द्या देत जाऊ थोडंफार, पण लय नाही आता फुलपात्र भरण्याचा. असं जगद्गुरु तुकोबाराय आणि चिंतामणी देव हेही प्रकरण गाथ्यात आलेलं आहे. एक दिवस प्रसंग असा झाला की जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात देव उभे राहतात आणि जिजाबाई तुकाराम महाराजाच्या हातून देव दूध पितात. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. देव तुकाराम महाराजाबरोबर जेवतात. देव तुकाराम भंडाऱ्यावर जेवले. जिजाबाईने दूध पाजलं. खरं असं मोठी चिंता वाटली कोणाला. चिंचवडची चिंतामणी देव कोण तुकोबा, त्यांना जरा चौकशी करू. आणि देव त्यांच्या पंक्तीला जेवतोय का पाहूच. जा रे गणप्या, जा देवला निरोप सांग, तुकोबांना सांगा चिंतामणी देवाने तुम्हाला बोलवलंय. ज्याला पाठवलं तुकाराम महाराजांच्या बोलावणं म्हणून तो तिथं गेला. तिथं चालू होतं तुकाराम महाराजाचं कीर्तन. त्या कीर्तनातच बसला. लोक झाली नादी लागली समाधी, तर तिथंच बसला. तो येईना म्हणून दुसरा पाठवला, तोही येईना. तिसरा पाठवला म्हणजे एकनाथराव मागं यावं म्हणून गुलाबराव पाटील पाठवलं, तर ते त्या टोळीचा मुकादमाच झाला महाराज.
आता कसं यायला, मग आपणच जाऊ. मग तुकाराम महाराज म्हणजे ब्राह्मणाला एवढं ताण देणं महत्वाचं नाही. उगं वर्षा बंगला सोडा, आपलं वरचा बंगला सोडायला लावण्यात मजा नाही, आपणच जाऊ. मग तिकडून तुकाराम महाराज निघाले, इकडं चिंतामणी देवांच्या घरी आले. कुठे चिंतामणी देव म्हणजे गणपतीची पूजा करतात, त्यांना गणपती प्रसन्न होते. वांज गाई होत्या चिंतामणीच्या गोठ्यामध्ये, पण गणरायाची प्रार्थना केली तर त्या वांज गाईला दूध चिंतामणीने गणपतीला सांगून फोडलं होतं महाराज. हे एक प्रकरण आता. आणि मग तुकाराम महाराजांनी पाहिलं ते पूजा करतात बसले ओसरीवर. चिंतामणी देवांची पूजा संपली आणि ध्यान मांडलं. ध्यान करता करता मन भटकलं आणि मनाने ते थेट मळ्याच्या मळ्यामध्ये गेले महाराज. आपलं असो गेले तिथं आणि तिथं दिसलं वांग्याची बाग. वांग्याच्या बागेत गवत उगवलेलं. अरे 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 म्हणजे माळ्याने गवत काढायचं ना, म्हणजे काम नुसता पगार घेतो, गवत काढीत नाही काय नाही. आणि त्याचं मन भटकलं. परत थोड्या वेळाने मागं आलं. आल्यानंतर तुकोबारा पूजा संपली. तुळशीला पाणी घालायला गेले. वैश्वदेव झाला होता ना. वैश्वदेव करत असताना जर दारात अतिथी आला तर तो अतिथी नसून साक्षात नारायणच दारात आलेत असं समजून ब्राह्मणाने त्याच्या जातीचा विचार न करता त्याला षड्रस भोजन द्यावे असं नियम आहे. वैश्वदेव आणि अतिथीपूजन, नववे ब्रह्मयज्ञ आवश्यक. तीर्थावळीमध्ये वैश्वदेव आणि अतिथीपूजन. शास्त्र असं सांगतं, गृहस्थी माणसाने स्वयंपाक केला का लगेच जेवायला बसायचं नाही. मग स्वयंपाक झाला का दारात उभा राहायचं आणि गोदोहन कालापर्यंत अतिथीची वाट पाहायची. गोदोहन काल म्हणजे काय? एका गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळपर्यंत अतिथीची वाट पाहायची. आज माझं पुण्य कमी पडलं, कोणी अतिथी माझ्या घरी जेवायला आला नाही तोपर्यंत वाट पाहायची. जर कोणी अतिथी आला तर जेव घालायचा आणि गोदोहन करपर्यंत कालापर्यंत वाट पाहून जर अतिथी आला नाही तरच जेवायचं, असं हे नियम आहे. आणि मग अतिथी पूजन झालं पाहिजे. मग हे नेमके तुळशीला पाणी घातलं. ओसरीवर येऊन पाहिलं तर तुकाराम महाराज बसले नाही. मग तुकाराम महाराज उठून चिंतामणी देवाच्या पाया पडल्या. आता ब्राह्मण आहेत. चिंतामणी देव काय पाया पडले नाही. कल्याणमस्तु कल्याणमस्तु पुण्यम पुण्यम दीर्घायुष्यम असं काहीतरी म्हणले. ते हार्दे महाराज म्हणत असतात पुण्यम पुण्यम दीर्घायुष्यम असं काहीतरी म्हटले. मग त्यांनी तुकोबराला विचारलं, तुकोबा तुम्ही कधी आले? तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही मगाशी वांग्यात गेले होते ना तेव्हाच आलो म्हणले. हा, मी वांग्यात गेलेले यांना कसं कळालं? तुकोबराय म्हणले, ते कळत आम्हाला. बरं बरं, आता बोलायचंय तुमच्याशी, पण जेवण करून घ्या. मग त्या दिवशी 500 ब्राह्मण सांगितले ते जेवायला. मग 500 ब्राह्मणांना बसायला पाठ, 500 ब्राह्मणांना ताटाला पाठ, त्याच्यावर केळीची पानं आणि त्याच्यावर पदार्थ वाढले. 500 ब्राह्मणाचे ताट वाढले आणि ब्राह्मणाच्या समोरची दूरची पंगत, ब्राह्मणाच्या पंक्तीला तुकाराम महाराजाला घेतलं नाही. मग जसं एकनाथ खडसे बाजूला काढावा तसं तुकाराम महाराजाला बाहेर काढ महाराज कोणी असो. आणि मग तुकोबा तुम्ही पलीकडे पंक्तीला बसा. टाकलं तुकाराम महाराजाला केळीचं पान. केळीचं पान टाकलं तुकाराम महाराजाला. अजून 2 पान टाका. म्हणजे पानावाले म्हणजे गायक वादक आहेत का? तुकाराम महाराज म्हणजे स्वयंभू आहे म्हणजे आपल्याला गायक वादक लागत नाही म्हणजे. मग नाही जरी तुझं मधुर उत्तर, आपल्याला नाही गायक वादक लागत. मग 2 पानं कशाला? तुकाराम महाराज उठून उभा राहिले. मी पांडुरंगाचा भक्त आहे म्हणून एका पानावर मी पांडुरंगाला जेवायला आणणार. आणि दुसरं पान म्हणजे चिंतामणी देव गणपतीचे भक्त आहे तर त्यांनी गणपतीला आणावं. चिंतामणी गारपडले ना. चले तुम्ही पांडुरंगाला आणणार का? म्हणजे हो लगेच भगवंताला हाक मारले का? हाके सरशी उडी घालो नि स्तंभ पुढे. हाक मारताच निजल्याने गाता उभा नारायण. देव उभे झाले का लगेच पानावर पांडुरंग परमात्मा येऊनच बसले. पुंडलिक वरदा श्री पांडुरंग पानावर येऊन बसले. हे फक्त चिंतामणी देवाला आणि तुकाराम महाराजाला दिसायचं. आणि मग तुकाराम महाराज चिंतामणी देवाला म्हणजे पांडुरंग येऊन बसलेत का? चिंतामणी देव म्हणजे हो येऊन बसलेत. बाकीचे ब्राह्मण म्हणजे आम्हाला कसं दिसत नाही? तुकाराम महाराज म्हणजे जरा बेड्या कमी वाढा.
मग मग आता चिंतामणी देवा मी पांडुरंगाला आणलंय, मग तुम्ही गणपतीचे उपासक आहेत, काही अनुमान न करता गपचीप दुसऱ्या पात्रावर गणपतीला घेऊन या. चिंतामणी देवा गणपती शिवाना, गणपती शिवाना, गणपती शिवाना, गणपती शिवाना, करवाले भोजना, करवाले भोजना तुझे पात्री, करवाले चिंतामणी देवा गणपती शिवाना, गणपती शिवाना, करवाले भोजना, करवाले भोजना तुझे पात्री, चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना तुझे पात्री. याला म्हणायचं मराठा. कसं काय? त्यांनी आपल्याला पंक्तीत बसून दिलं नाही ना. ब्राह्मण देवा ब्राह्मणाच्या पंक्तीला मराठा नको. तुकाराम महाराज म्हणले तुम्ही मला ब्राह्मणाच्या पंक्तीला बसून दिलं नाही ना, मी देवाच्या पंक्तीला बसन. याला तुकाराम महाराज काही माणसं मग नादी लागत नाही, मग नादी लागलं तर मग नादच केला, मग वायाच गेला जेवण. असे ब्राह्मण गवैया, मारवाडी खवैया, मुसलमान बडवैया, मराठा लढवैया, हा नियम आहे महाराज. तुकाराम महाराज ठरवलं यांचा कार्यक्रमच राबवायचा. मग पांडुरंग येऊन बसले, गणपतीला आणा. बरं बरं पाहतो म्हणले, जुळत आहे का काय? जुळत आहे बरं, आमचं ताट बाहेर मांडलं म्हणले. हा आता आणा की गणपतीला. मग गणपती पुढे बसले, गणराया पुढे. गणपती बाप्पा लवकर या, लवकर या. गणपती बाप्पा म्हणले मी तुम्हाला प्रसन्न झालो, मी तुमच्यासाठी वांज गायला दूध फोडलं, मी तुम्हाला प्रसन्न झालो, तुमची मदत करतो, सेवा करतो, पण त्याचा असा अर्थ नाही की एखाद्या हरिभक्ताची आपण छळना करा. याच्यासाठी मी तुम्हाला प्रसन्न झालो का? काही माणसाकडे रिद्धी सिद्धी राहते, पण ती चांगल्या येड्यात काढायला असते का? तुम्ही चांगल्या येड्यात काढिता म्हणजे काय? पागल आहेत का तुम्ही? चिंतामणी देव म्हणले नाही देवा या अजिबात येणार नाही. हे बघा निघालो गुवाहाटीला, गणपती काय आलेच नाही. मग तुकाराम महाराज म्हणले हो वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न. गावगाव लोक म्हणतात हा भंग. तटस्थ ब्राह्मण पैसले ती, वेळ फार झालाय, अन्न शिळ झालंय, ब्राह्मण तटस्थ बसलेत, लवकर गणपतीला आणा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं ते येईना, मग रडकुंडी आले. आणि देव म्हणे तो कया एवढी कैची थोरी. देव म्हणजे चिंतामणी देव. तुकोबा एवढं मोठे पण माझ्याकडे नाही, मी वर्णानाम ब्राह्मणो गुरु, वर्णानाम ब्राह्मणो गुरु, या अभिमाना भितरी नागवलो. सगळ्या जातींचा ब्राह्मण गुरु आहे, सगळ्या जातींचा ब्राह्मण गुरु, या अभिमानात गुरु पुढे या, या पुढे या, पुढे या. तुमचा अनायासित विषय निघाला. मी या अभिमानात गेलो म्हटले. या ना देवा बसा. अभिमाना भितरी नागवलो, मला माझ्याच्याने गणपती जेवायला येऊ शकत नाही. मग तुकोबा आता तुम्हीच गणपतीला आणा. तुकाराम महाराज म्हणले काय संबंध आहे? ज्याने त्याने आपापले आमदार सांभाळायचे म्हणले. तुम्हाला तुमचे आमदार सांभाळणं म्हणा, जगाता काय आला जरा. नाही तुकोबा तुम्हीच गणपतीला आणा. मग तुकाराम महाराज म्हणजे ठीक आहे. तो का म्हणे देवा तुमच्या सुकृते, खरं देवा तुमच्याकडेच पुण्य आहे, पण ते वापराव कसं आहे तुम्हाला ज्ञान नाही. मग मी तुमच्या पुण्याने गणपतीला जेवायला आणतो. आणि न त्वरित मोरयाशी, त्वरित वेळ न लावता. आणि मग तुकोबराय गणपतीला हात जोडले. गणराया वांझा गाई दुभती, ऐशी देवा तुझी ख्याती, ऐशे मागत नाही तुझ, चरण दाखवावे मज.
गणराया तुम्ही या चिंतामणी देवांसाठी वांच गायला दूध फोडलं, मला गाया नाही तर माझ्या गायांना दूधही देऊ नका तुम्ही, मी ते मागणार नाही, फक्त मला तुमचं चरण दाखवा. म्हणजे याच्यातून लक्षात येतं की त्यांची भक्ती सकाम आहे, यांची निष्काम आहे. आयशे मागत नाही तुझं. हा, त्यांनी गाईला दूध मागितलं, मी गाईला दूध मागणार नाही, तुम्ही जेवायला यावं लागेल माझ्याकडं. वा, आयशे मागत नाही तुझं, चरण दाखवावे मज. तुमचं चरण दाखवा महाराज. हाक मारली आणि साक्षात गणपती बाप्पा प्रकट झाले. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा येऊन बसले. मग मात्र चिंतामणी देव म्हणायला लागले, वा वा, खरंच मानलं पाहिजे, खरं. मग ते म्हणाले, आमचे पप्पा आणि गणपती आणला. ते गाथ्यातलं नाही, माथ्यातलं. आणि मग साक्षात गणराय येऊन बसले आणि मग दोघांचं जेवण शोधलं. हे फक्त दोघांना दिसायचं, चिंतामणी देवाला आणि तुकाराम महाराज दोघांना दिसायचं. बाकीची गडी ठेल्यावर मग आम्हाला काय दिसतं तर फक्त ताटातून पदार्थ इथपर्यंत यायचा आणि गुप्त व्हायचा. लाडू इथपर्यंत यायचा, गुप्त व्हायचा. गुलाबजाम इथपर्यंत यायचा, गुप्त व्हायचा. मसाला वडी इथपर्यंत यायची आणि गुप्त व्हायची. वा, आपण विक्रमच केला. असं आता मांडा येणार आहे उद्या परवा, मांडा इथपर्यंत यायचा आणि गुप्त व्हायचा. म्हणजे देव जेवले हे सगळ्यांच्या लक्षात आलं. देव आयशे जेवणी झाले, हरी खरेचे निवाले. तुकाराम महाराजाला 3 मुली होत्या, काशीबाई, भागीरथी, गंगूबाई. एक दिवस जिजाबाई म्हणले, अहो 3 पोरी आता, 2 मुलं येतं आणि 3रे चिरंजीव मात्र तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर पोटात होते त्यावेळेस, नारायण महाराज. आणि मग ह्या 3 मुली उपवर झाल्या. त्यांच्या लग्नाचं काही करायचं का नाही. लग्न गावात काहीतरी यात्रा होती, पोरं आले होते यात्रेला, त्याला एक पोरग धरलं तिथंच लग्न लावून दिलं. सोयरे पाहायला जाण, घासन घिसन, किती देतान किती घेतान, अमुकन तमुकन. मग त्या आसन तिथं ते तिकडून 50 बाया यायच्या, यांनी त्यांना साड्या घ्यायच्या, यांनी 100 बाया घेऊन जायच्या. म्हणजे लग्नाच्या आधीच पाहुण्याचं घर घालायचं महाराज. हे आता ते नवीन लग्न निघाले, गॅट किन ते चांगलं आहे, पोरगी पाहायला गेले का घेऊनच यायची महाराज. वा, असंही ते लई खर्च. तुम्ही लग्नाला लई खर्च करतात महाराज. काय पडलंय काय तुम्हाला, कशाला एवढे लग्नाला खर्च करताय. तेवढे पैसे जर त्या पोराच्या पोरीच्या नावावर टाकले तर बसून जन्मभर न्याहार बसून किती बिड्या वडीत येईल महाराज. कशाला खर्च करताय. मी तर म्हणतो लग्नाचा खर्च अवास्तव. मला काल एक जण म्हणलं, महाराज अमक्या अमक्या पोराच्या अमक्या माणसाच्या पोराला 3 कोटी रुपये घातले लग्नाला. अरे म्हणलं त्याच्यात मी 3 सप्ते केले असते तुकाराम महाराजाचे. म्हणलं वा, केवढे सप्ते केले असते, केवढा मांडव लावला असता. म्हणलं ह्या जंक्शन 500 टाळकरी उभा राहून सप्ते केले असते. लोक येडीत महाराज. आता त्याला आपण काय करावं, पण केलं पाहिजे. आणि मग ते 3 मुली तिथं उजवल्या. काशीबाई दिली मोझ्यांना, मोझे आजही पुण्यात प्रसिद्ध आहेत. भागीरथीबाई दिली येलवाडीच्या गाड्यांना आणि गंगूबाई दिली जांभूळकरांना. मोझे गाडे जांभूळकर, सोयरे करी वैष्णव वीर. असं तुकाराम महाराजांनी हे आजही मोझे बी आहेत पुण्यात, गाडे बी आहेत. आणि जांभूळकर तर ते गावच आहे जांभूळ नावाचं, त्या कामशेत घोनशेत बशी कुठेतरी आहे बघा. असं मुलींचे लग्न झाले, मुलांचे लग्न झाले. असं जगद्गुरु तुकोबारायांचा संसार चालू झाला. प्रसंग असा झाला की जगद्गुरु तुकोबाराला गुरु उपदेश होणं गरजेचं आहे. आणि हा गुरु उपदेश कसा करायचा, काय करायचा, हे सगळं प्रकरण आज आपण पाहणार नाही. हे प्रकरण मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. कारण या प्रकरणात आपल्याला बाबाजी चैतन्य महाराजाचा इतिहास पाहायचा आहे, ओतूरचे. आणि मग ह्या गुरु उपसत्ती प्रकरण मी मागं ठेवतो. आणखीन एक प्रकरण सांगतो आणि सेवा सोडवतो. कारण आज आपल्याला वेळेत कीर्तन सुरू करायचे 6ला आणि वेळेतच 8ला सोडायचं. असं प्रसंग असा झाला की बीड परगण्याचा कोणीतरी एक देशपांड्या ब्राह्मण, आणि त्याने त्याचं वय सरलं, भरपूर वय झालं आणि उतार वयात त्याला वाटलं आपण काही उपनिषद शिकायला पाहिजे. आता काय उपनिषद शिकवतो म्हणजे तोंडात दात नाही राहिला. आणि आपण थोडं पुराण 18 पुराणं, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, आपल्याला थोडं ज्ञान मिळावं. आणि मग त्या ज्ञानाच्या जोरातून मग एखादी कथा धरून मग थोडंसं मग 2-2.5 लाख छापूच म्हणले, जेव्हा ते धनही मिळावं.
ज्ञानाची आणि धनाची अपेक्षा ठेवून तो थेट पंढरपूरला गेला. पांडुरंगा पुढे धरलं. पांडुरंग तात्काळ प्रसन्न होणार दैवत. पण त्या ब्राह्मणाच्या काय प्रारब्धात नव्हतं, ज्ञानही नव्हतं, धनही नव्हतं. मग पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं, बाबा रे तू आळंदीला जा आणि तिथं धर. पांडुरंगाने दिला गिऱ्हाईक काढून. तो तेथून निघाला, आळंदीला आला. ज्ञानदेवी बैसला धरणे, ज्ञानोबरांच्या ठिकाणी धरणं बसलं. उपवासी राहत न सेवित अन्न, तो उपवासी राहायचा ना अन्न सेवत नसायचा. असं तामस अनुष्ठान मांडले त्याने, उपवासी राहत न सेवित अन्न. आणि मग संकटी पडले ज्ञानोबरा संकटात पडले. मग ज्ञानोबरांनी स्वप्नात येऊन सांगितलं, ब्राह्मण बुवा सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्ट चालू आहे. हे वाक्य वैद्य गुरुजीचं वाक्य आहे. हे वैद्य बाबा वक्ते बाबा बी म्हणायचे, हे प्रकरण सांगताना वक्ते बाबा बी म्हणायचे, पण वैद्य गुरुजी नेहमी सांगायचे सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्ट चालू आहे. मग तुम्ही देहूला जा, तुम्हाला तिथं धनही भेटल आणि ज्ञानही भेटल. आता गडी होता ब्राह्मण, आणि आता मी पडलो ब्राह्मण आणि तुकाराम महाराज पडले मराठा गडी, कुणबटम दसकटम, आणि मी आता त्यांच्या मागं जाऊ का म्हणले. पण ज्ञानोबराय म्हणले तुम्हाला जावं लागेल, तरच तुम्हाला तिथं ज्ञानही भेटल आणि धनही भेटल. तो धरणेकरी आला. आल्यानंतर तुकाराम महाराजा पुढे सांगू लागला की महाराज मला ज्ञानाची आणि धनाची अपेक्षा आहे, आणि ज्ञानोबरायांनी मला पाठवलं, तुम्ही मला ज्ञानही द्या आणि धनही द्या. आणि मग तुकाराम महाराजांनी देवाची प्रार्थना केली, पांडुरंगा श्री पंढरीशा पतित पावना. हे धरणेकरी प्रकरणातले अभंग आहेत बरं का. पुढं काय, श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी, अनाथा जीवाचा तुकाज कैवारी, ऐशी चराचरी ब्रिदावळी, न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझं देवा, आळेकर त्यांचे करशी समाधान, अभयाचे दान देवण्या, तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई, नसेल तो देई धीर मना. अगा उदारा, अगा विश्वंभरा, रुक्माईच्या वरा, पांडुरंगा, अगा सर्वोत्तमा, अगा कृष्णरामा, अगा मेघश्यामा, विश्वजनित्या, अगा कृपावंता, जीवन तो दाता, अगा सर्व सत्ता धरतिया, अगा सर्व जाना, अगा नारायणा, कोरोना वचन आपलं करुणा वचना चित्त द्यावे. तुका म्हणे नाही अधिकार तैशी सर्दी पायापाशी केली मागे. आणि मग तुकाराम महाराज देवाला म्हणू लागले, देवा अवे काय तुम्ही काय ती माझ्याकडे कशाला पाठवलं, मी काय खरा दास आहे का. नवे दास खरा. धरणेकरी प्रकरणातले अभंग ते. परी हा झाला असे डांगोरा, याशी काय करू आता, तू हे सकळ जाणता, नाही पुण्य गाठी जिहे वेचू कोणासाठी. तुका म्हणे उपाधी, तुका म्हणे वाढवली कृपाने. तेव्हा कशाला उपाधी वाढवली, कशाने माझ्याकडे धरणं पाठवलं. मग त्या धरणेकराला विचारलं, बाबा रे तू माऊलीच्या दारातून ज्ञानासाठी माझ्याकडे आला, तिथं ज्ञानाला काय कमी आहे का. काय ज्ञानेश्वरी कोणी, हा बघ धरणेकरी प्रकरणातला. अरे बाबा ज्या ज्ञानोबराच्या दारातून आला ते कोण आहे, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव. हा भंग धरणेकरी प्रकरणातला आहे बरं का. एकाने माऊलीच्या मंदिरात हा भंग घेतला होता, ज्ञानियांचा गुरु, पण धरणेकरीचं नाव सुद्धा नाही घेतलं महाराज. काय येडा भाऊ असं, माऊलीच्या दारात धरणेकरी सांगा ना. मग काय आता धारणा खाली उभं केल्यावर सांगायचं. खरं अशी माणसं ना उजनी धारणा खाली उभं केली पाहिजे, वरून दारं उघडी करून दिली पाहिजे. जाऊ दे खाली नॉनस्टॉप हिंदी महासागर. आता आपण तिथलं काय प्रसंग आहे काय काय माहितीच नाही ना महाराज. धरणेकरी प्रकरण कशाला म्हणजे काय अभ्यासच नाही. ज्ञानोबा
ज्यांच्या दारातून तू आलाय तिथं ज्ञानाला काय कमी? बर धनाची अपेक्षा ठेवून आलाय तिथं धनाला काय कमी? जयाचे ये द्वारे सोन्याचा प्रकरणातला अहो तिथं धनाला काय कमी आहे, ज्ञानालाही काय कमी? कशाला आला बाबा तू? परत मोठ्या माणसाने सांगितलं तर ऐकत जावं. एखाद्या मोठ्या माणसाने आग्रह केला येतं का पारायणाला? यायचं होतं पण मग पप्याच्या मिले नका जाऊ. हा ठोकाव धरून मोठ्या माणसाचा आग्रह मोडू नये. हा भेट धरली पाहिजे मोठ्या माणसाची. मग ठीक आहे तुला ज्ञान देतो. मग तुकाराम महाराजांनी 11 अभंग लिहिले. वा फार गोड आहेत हा धरणेकरी प्रकरणातले. ते आमच्या संस्थेने ते बरोबर प्रकरण छापले का त्या देवडेकर प्रकरणात बी तुम्हाला येऊन जाईल ते धरणेकरी प्रकरण. देवडेकर प्रतीत सुद्धा आलाय ते धरणेकरी प्रकरण. 11 अभंग लिहिले. बाबा रे हे 11 अभंग रोज वाचत जा तुला ज्ञान भेटा. आणि तुम्हाला धन एक मोठा नारळ दिला. हे घे नारळ. तुला नुसता नारळ दिला पाकिट. रात्री हरिभक्ती परायण महादेव महाराज राऊत रेणापूरवरून आले. ते रेणापूर लातूर इथं आले. यायला त्यांना 7 तास लागले आणि इथून सिन्नरला गेले. बर मग कीर्तन झाल्यावर आम्ही त्यांना दक्षिणा दिली. 1 रुपया सुद्धा दक्षिणा नाही घेतली त्यांनी. दक्षिणा घेतली. आम्हाला वाटलं वाट खर्ची द्यावं. वाट खर्ची आम्ही कमी दिली होती. 25,000 भरले होते त्यांना. कारण एवढ्या लांबून आले होते ते. 1 रुपया सुद्धा कोण गेले. उलट त्यांनी तेच पैसे घेतले आणि इथं पावती फाडली. महाराजांनी इथंच पावती फाडली. महाराज वा आहेत माणसं महाराज. अशी माणसं मनात जन्मभर राहतात महाराज. असे काही माणसं डोक्यात बसतात. आणि मग बरं ठीक आहे नारळ दिला. नुसता नारळ दिला पाकिट. मला तुमचा नारळ नको. मी ब्राह्मण आहे. मला नारळ रोज लोक देतात. आणि मला संस्कृत ज्ञान हवंय. प्राकृत कशा दिलं टाकलं गेला निघून. तुमच्या माहितीसाठी सांगतो ते ज्ञान सामान्य नव्हतं. आणि तो नारळही सामान्य नव्हता. तो नारळ सामान्य नव्हता. अहमदाबादेत सावकार त्याने आता हे अहमदाबाद नेमकं शिरूर अहमदाबाद आहे का गुजरात अहमदाबाद आहे याच्यात थोडासा वाद आहे. अहमदाबादेत सावकार त्याने उपासीला ज्ञानेश्वर 1,00,000 रुपयाचे जड जवाहीर समाधीवर वाहील. त्याने माऊलीला नवस केला तर माऊली एवढा जर माझा नवस पूर्ण झाला तर मी 1,00,000 रुपयाचे जड जवाहीर तुमच्या समाधीवर वाहील. आणि त्याचा नवस पूर्ण झाला. कारण माऊली नवस पुरविती असं नाथ महाराजाचं प्रमाण आहे. आवडी सांगा जीवीचे आर्त. आवडी सांगा जीवीचे आर्त. आवडी सांगा जीवीचे आर्त. माऊली पुरविती जानोनी. माऊली पुरविती जानोनी. काय प्रमाणे नात्रायाचं वर्णन आहे. आपलं नात्रायाने ज्ञानोबराचं वर्णन केलंय. आवडी सांगा जीवीचे अर्थ. तुमची आवड आवडी सांगा जीवीचे अर्थ सांगा. तुमच्या जीवाची काय आवड आहे माझ्या माऊलीला सांगा.
नाथ महाराज ज्ञानोबरायचं वर्णन करतात. हे काय सुरुवात व्हायची? जोडून या दोन्ही हात आहे का? जोडून या दोन्ही हात, जगा जाणवी तो मात, एकदा जरी अलंकापुरा, जन्मवेर झाला चुकवा, आवडी सांगाची विचारत. एकदा झाडण दिला आणि तुमची काय आवड आहे सांगा, तुमची काय अर्थता आहे सांगा, आवडी सांगाची विचार अर्थ माऊली पुरविती जाणोनी. माऊली नक्की पुरवतात मला. ज्ञानराज माझी माऊली, एका जनार्दनाची सावली. वा, नाथ महाराजाचा अभंग आहे. मग माऊलीला अर्थता सांगा. त्या अहमदाबादेचा सावकार त्याने माऊलीला काहीतरी नवस केला. अहमदाबादेत सावकार त्याने उपाशीला ज्ञानेश्वर, 1,00,000 रुपयाचे जडजवाहीर समाधीवर वाईन. 1,00,000 रुपयाचे जडजवाहीर माऊली तुमच्या समाधीवर वाईन. माऊली त्याच्या नवसाला पावली, त्याचा नवस पूर्ण झाला. त्याने मोठा नारळ आणला, कोकणातून आतून कोरला नारळ तो. त्याच्यात हिरे, माणिक, मोती, पाचो, नाना रत्न भरले. पुरत असं पण केलं की कळलंच नाही पाहिजे कोणाला. सोन्याच्या कांबी भरल्या आणि तो नारळ समाधीवर ठेवला त्याने. 1,00,000 रुपयाचे जडजवाहीर समाधीवर वाहीन. तो निघून गेला. त्याच दिवशी तुकाराम महाराज कीर्तनाला आले होते. मग ज्ञानोबराय स्वप्नात गेले गुरुवाच्या. सगळ्या नारळात त्यांनी दिवसभर गोळा झालेले नारळ एका बाजूला टाकले होते. ते मोठा नारळ टाकला होता. ज्ञानोबरायने सांगितलं तो जो मोठा नारळ आहे तेवढा तुकाराम महाराजाला दे गुरुवाला. कारण त्या काळात पूजा गुरुवाकडे होती. 1912 पर्यंत माऊलीचे पुजारी गुरुवच होते. तो म्हणाल मोडेकर भाऊला का विचार कर, मारुतीबा गुरुवांची पुण्यतिथी मोडेकर भाऊ करते. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. माऊलीच्या मंदिरात 2 कीर्तनं राहतात महाराज मारुतीबांच्या पुण्यतिथीचे. ते दरवर्षी फार 8 तासाने करतात महाराज. असं बुवा करायची वक्ते बाबा मला सांगतात ते करायला. 2 कीर्तन राहतात माऊलीच्या मंदिरात. मारुतीबा गुरव मोठे साधू होऊन गेले. एकदा चरित्र वाचा, संस्थेने चरित्र छापले आमच्या. मारुतीबा गुरव जीवन चरित्र एकदा वाचा. वाचल्यावर मला फोन करा, फक्त सांगा. आम्ही चरित्र वाचलं पण आमच्या डोळ्याला पाणी आलं नाही. बिगर डोळ्याला पाणी आता मारुतीबाचं चरित्र वाचूच शकत नाही माणूस. का? कारण नथुसिंग महाराजांनी त्याच्या जीव वाचलाय महाराज. असं चरित्र लिहिलंय मारुती महाराज. आणि प्रत्येक ग्रस्ती माणसाने एकदा वाचलं पाहिजे. आळंदीला आलेत आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षक संस्थेत या आणि तिथं मारुती महाराज गुरु जीवन चरित्र लिहिले, जरूर वाचा महाराज. फारच गोडे झालं प्रकरण. असं ते नारळ दिला तुकाराम महाराजाला. मग तुकाराम महाराजांनी त्या 11 अभंग रूपी त्याला ज्ञान दिलं आणि तो मोठा नारळ धनही दिलं. पण त्याने ते माऊलीला तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही येथे पाठविला धरणेकरी, त्याची झाली परी ऐका ते. देवाचे प्रसाद 11 अभंग, 11 अभंग आणि महाफळ त्याग करून गेलेला. त्याने ते 11 अभंग तिथंच टाकले, ते फळही तिथंच टाकलं. ब्राह्मण निघून गेला. तो मला संस्कृताचं ज्ञान हवंय, 11 अभंग मराठीत कशाला दिले आणि मला पैसे हवे, पाकिट हवं होतं, तुम्ही नुसतं नारळच दिलं म्हणले. मग ते निघून गेला. निघून गेल्यावर ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी कोंड भट नावाचा एक निरक्षर ब्राह्मण होता, अक्षर शिकला नव्हता. तो तुकाराम महाराजाच्या दर्शनाला आला. थोडं पुढं तरी अक्षर थोडस कोणी वाचून दिलं तर म्हणता यायचं. तुकाराम महाराज म्हणले मी म्हणतो माझ्या मागं बन. आणि ते 11 अभंग म्हणून त्याच्याकडून पाठ करून घेतले. आणि जा या महाराष्ट्रात नाही भारतात 1 नंबरचं ज्ञान तुला होईल म्हणले. आणि महाराज ते 11 अभंग वाचले. कोंड भटाला अशी पुराण व्युत्पत्ती झाली की ते पुण्यात आले. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजाचा दरबार भरला होता आणि तिथं दरबारात रामेश्वर भट्ट प्रवचन करत होते, वाघोलीकर. हे पुढे येऊन बसण्याचे खालूनच विचारायला लागले. असा अवघड विचारायचे. रामेश्वर भट्ट भले कारभांडे, अरे काय अवघड विचारतोय म्हणले. मला अक्षर माहित नाही, तुझे विचारतोय त्यातलं मला काय अक्षर कळाना म्हणले काय. आणि मग शिवाजी महाराज म्हणले हे तर कधी पंक्ती पठाण होता, एवढं ज्ञान. रामेश्वर भट्ट म्हणले तू तर पंक्ती पठाण होता. हा गाथा पारायणाला बसत नव्हता, हरिपाठाला हजर नव्हता, कथेला गैर हजर, पंक्तीला मात्र कडेला खेटूनच बसत होता. हा मग तू कस काय एवढं ज्ञान झालं. आणि मग त्याने ते 11 अभंग दाखवले. जगद्गुरु तुकोबरायचे 11 अभंग वाचले. मला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं ज्ञान झालं. जे रोज गाथा पारायण करतात त्यांच्या पायावर माझा मस्तक आहे महाराज. वा, गाथा पारायण केलं पाहिजे. तुकोबरायच्या गाथ्याच्या अक्षरामध्ये काही वजन आहे महाराज. वा, 11 अभंग वाचले आणि ते 11 अभंग कोंड भटाला दिले. ते ब्राह्मणांनी घेतले नाही पण कोंड भटाला ज्ञान प्राप्त झालं. आता तुम्हाला प्रश्न काय पडला, त्या नारळाचं काय झालं, खरं की नाही. तुमचं त्याच्यावरच ध्यान आहे, काय करावा.
नारळाचं काय झालं तेवढं सांग. गणपत तात्या ते तुकाराम महाराजांनी नारळ फोडलं, त्यात हिरे माणिक मोती पाचो असे रत्न निघाले. आळंदीला इंद्रायणी दक्षिण वाहिनी असे समाधीत प्रमाण आहेत. शिवरामबा इंद्रायणी दक्षिण वाहिनी, भागीरथी मनकर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. अजून एक प्रमाण आहे, हे दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर. आणि माऊलीचं देवस्थान पूर्व पश्चिम देवस्थान आहे असं, म्हणजे माऊली पूर्वाभिमुख बसलेले. पण हे लय वादाचा विषय हे नाही सांगितलं पाहिजे, प्रमाणाने बोलायत. पण आपलं खंडन करून दाखवा, मग बोलवतो तुम्हाला. पूर्व पश्चिम देवस्थानाने ती इंद्रायणी आळंदीतून दक्षिण वाहिनी, इंद्रायणी मावळातून येते. ही समाधी नीट समाधीवर येते, समाधीकडून दक्षिणा वळते. महाराज नीट समाधीवर इंद्रायणी येते, समाधीपासून दक्षिणेला वळते. एक दिवस हे पाणी येईल आणि माझी माऊलीची समाधी वाहून जाईल ही चिंता तुकाराम महाराजांना. इथं मोठं मंदिर झालं पाहिजे, घाट बांधले पाहिजे, जेणेकरून हे समाधी वाचलं. पैसा कुठे? मग ते नारळ फोडलं, मग त्या नारळात निघालं धन, आणि त्या धनातून माऊलीचं पहिलं मंदिर तुकाराम महाराजांनी बांधलं. तुम्ही माऊलीच्या त्यात मग आमच्या नेवाशाचे पिंपळे साहेब अध्यक्ष झाले संस्थांचे, ते तुम्हाला आठवतात. आणि मग त्यांनी हे शोधलं, औरंगाबाद गॅजेटला याची नोंद होती की आळंदीचं मंदिर तुकाराम महाराजांनी बांधलंय. आम्ही फक्त सांगायचो पण याची नोंद बी होती. आणि मग ते शोधलं आणि मग माऊलीच्या मंदिरात त्यांनी ती कोनशिला बसवली. तुम्ही माऊलीच्या मंदिरात माझ्या बोटाकडे लक्ष द्या, हा विना मंडप आहे, जिथं हैबत बाबाचा विना चालतो. त्याच्या पुढे कारंजा मंडप आहे, लोक ते अत्ताराचा वास घेतात बघा तिथं. तिथून आत गेलं का हा पंखा मंडप आहे, तिथं पंखा बांधलेला राहायचा असा मोराचा पंख, आणि तो बाहेरून ओढायचा ना, अशी समाधीला पंखाची हवा लागली पाहिजे. वा, असं जसं आता एक कूलर चाललंय ना, अगदी अशी हवा लागली पाहिजे. त्याला पंखा मंडप म्हणतात. पंखा मंडप विचारावर पंखा मंडप शब्दाचा अर्थ काय? पंखा मंडप लोक म्हणे तिथं पक पिक पडले, पंखा घालायचा माऊली, तिथून हवा घालायची, तिथून अशी ओढायची आणि ती बरोबर हवा समाधीला लागायची. आणि आतला गाभारा मंडप, तर त्या पंखा मंडपात कोनशिला बसवलेले की आतला गाभारा मंडप तुकाराम महाराजांनी बांधलेला आहे. ते मंदिर त्या पैशातून बांधलं. आणि मग मोठ्या मोठ्या शिळा बसवल्या मंदिराच्या कडाने. तुम्ही इंद्रायणीतून निघाले का मारुती आणि शनी लागतो, त्याला शनी मारुती म्हणते. आणि शनी मारुतीपासून वर चालले, हे बघा एवढाले असे मोठमोठ्याले दगडाचा घाट बांधलेला आहे बघा शिळा. ते सगळं तुकाराम महाराजांनी केलेलं कामे महाराज. आणि मग आता आपले विश्वनाथ कराड यांनी खालचं बांधलं. पण तुम्ही बघा त्या शनी मारुतीच्या वर निघाले का तुम्ही, ते एवढाले दगड मांडलेले आहेत महाराज, मोठे मोठे सगळं मंदिर बांधलं. म्हणजे तुकाराम महाराजांनी पैशाचा सदुपयोग केला महाराज. वा. आणि नारळाचं सगळं सोयीला लागलं. असं असं लोकांना वाटलं बा काय कर्जमाफी होते का काय, कोणाच तसं नाही. हा असं असे जगद्गुरु तुकोबाराय, असं जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र. असो, आजच्या कथेत एवढंच आपल्याला चरित्र करायचं होतं. उद्याच्या कथेमध्ये जगद्गुरु हे कथ एक प्रकरण मागं राहिले, पण ते मी मागं ठेवलंय मुद्दाम. बाबाजीने येऊनी स्वप्नी तुकयाला अनुग्रह दिदला निज हस्ते. तर हे प्रकरण आपण उद्याच्या चरित्रात पाहू. आजच्या चरित्राला इथंच समाप्ती होईल.
मिनिट. आज बाहेरगावून आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक अभिनंदन. तांबे महाराज कीर्तन थांबायचं ना. जडमुड उद्धरी आता उदार तू